नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे स्पॉटेड अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती। आपली आज जी टेस्ट क्रमांक 7 झालेली आहे त्या 7 क्रमांकाच्या टेस्ट नंबरचं आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेनेशन बघायचं आहे। सुरुवातीला जर का तुम्ही बघितलं तर जिओग्राफीचे क्वेश्चन्स त्या ठिकाणी होते आणि सुरुवातीला आपण जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंटचं त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन घेणार आहोत। चला सुरुवात करूयात। या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं, जो पहिलाच प्रश्न या ठिकाणी विचारलेला होता तो होता ओशनोग्राफीचा, बरोबर। सागरशास्त्रावरचा हा प्रश्न होता। इथे तुम्हाला प्रामुख्याने 4 स्टेटमेंट दिले होते, 4 स्टेटमेंट तुम्हाला विचारात घ्यायचे होते आणि मग खाली तुम्हाला 4 ऑप्शन त्या ठिकाणी दिलेले होते। पहिलं स्टेटमेंट काय होतं की अटलांटिक महासागरातील जी मिड ओशनिक रिज आहे, ज्याला आपण मराठीमध्ये मध्य सागरीय कटक असं म्हणतो, तिचा जो उत्तरेकडचा भाग आहे त्याला डॉल्फिन राईज म्हणतात आणि दक्षिणेकडच्या भागाला चॅलेंजर राईज असं म्हणतात। पहिलं स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे। ओके, तुम्ही जर का अटलांटिक महासागराचा आकार बघितला तर तो असा एस शेप आहे आणि बरोबर इथे मध्यभागी काय आहे, मिड ओशनिक रिज आहे। राहील तुमच्या लक्षामध्ये, तिच्या वरच्या भागाला डॉल्फिन राईज म्हणतात, खालच्या भागाला चॅलेंजर राईज त्या ठिकाणी म्हणतात। त्याच्यानंतर पुढे गेलात तर भूमध्य समुद्र आहे किंवा बाल्टिक समुद्र आहे किंवा मग हडसन बे आहे कॅनडाच्या उत्तरेला, हे सगळे कोणाचा भाग आहे तर हे सगळे अटलांटिक महासागराचा भाग आहे। सेकंड स्टेटमेंट पण बरोबर होतं। आणि जर का तुम्ही इंडियन ओशन आणि पॅसिफिक ओशनशी जर का कम्पेअर केलं अटलांटिक ओशनला, तर त्याच्यामध्ये ज्या सागरी गर्त आहेत, ठीक आहे, ज्याला आपण ओशनिक ट्रेंचेस असं इंग्लिशमध्ये म्हणतो, त्यांचं प्रमाण तुलनेने कमी आहे। तिसरं स्टेटमेंट इवन हे फक्त कशाच्या बाबतीमध्ये, ट्रेंचेसच्या बाबतीमध्ये नाही तर आयलँडच्या बाबतीमध्ये पण तुम्हाला हे बघायला मिळतं। त्याच्यामुळे या ठिकाणी काय होते, 4ही विधानं काय आहेत, बरोबर आहे। ठीक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे। ओके, चला पुढे जाऊयात। प्रश्न क्रमांक 2 बघा। प्रश्न क्रमांक 2 बघितल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल की जेट प्रवाहांच्या बाबतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारलेला होता आणि इथे तुम्हाला चुकीचं विधान निवडायचं आहे, बरोबर। ज्या विद्यार्थ्यांना जेट प्रवाहांबद्दल फार जास्त माहीत नसेल त्यांच्यासाठी मी ऑलरेडी यूट्यूबला लेक्चर घेतलेलं आहे, ते जाऊन तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता। जेट प्रवाहांचा वेग जो आहे तो ऋतूनुसार बदलतो। ठीक आहे, पहिलं स्टेटमेंट जे आहे या ठिकाणी बरोबर आहे, बरोबर। सीझन टू सीझन, विंटरमध्ये म्हणजे हिवाळा ऋतूमध्ये जेट प्रवाह हे काय असतात, अगदी जोरात वाहत असतात। दुसरं जे आहे ध्रुवीय निशाचर जेट प्रवाह जे आहे, जनरली हे जे ध्रुवीय प्रवाह आहे तुम्हाला कुठं बघायला मिळतात तर स्थितांबरामध्ये बघायला मिळतात आणि पोल्सच्या जवळ। जनरली यांना काय म्हटलं जातं, निशाचर, नॉक्टर्नल आहेत। का, याचं मागचं कारण हे आहे की जेव्हा उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा असतो तेव्हा ध्रुवांवरती 6 महिन्याचं रात्र असते, मग रात्रीच्या वेळी काय करतात, स्थितांबरामधून हे वाहत असतात। राहील तुमच्या लक्षामध्ये, पण हे थोडे वीक आहेत, समरमध्ये यांची डिरेक्शन चेंज होते, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 जो आहे तो सुद्धा बरोबर आहे। जेट प्रवाहांची दिशा आणि तीव्रता विविध अक्षांशानुसार बदलते। ऑब्व्हियसली जसं जसं अक्षवृत्त आणि रेखावृत्त बदलत जातात तसं तसं काय होत जातं, यांची दिशा बदलत जाते। पुढचं बघा, ध्रुवीय जेट प्रवाह कधी कधी गंगा नदीच्या मैदानापर्यंत दक्षिणेकडे सरकतात। आलं लक्षामध्ये। आता जे चौथं स्टेटमेंट आहे ते तुमचं रॉंग आहे। का, ध्रुवीय जेट प्रवाह नाहीये, तर जे उपोष्ण कटिबंधीय जेट प्रवाह आहे, हे उपोष्ण जेट कटिबंधीय प्रवाह जे आहे त्याला आपण काय म्हणतो, सब ट्रॉपिकल जेट स्ट्रीम, हे दक्षिणेकडे सरकतात। इथे हा जो ध्रुवीय जेट प्रवाह शब्द आहे हा नको होता, म्हणून तुमचं पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे। तुम्हाला चुकीचं विधान त्या ठिकाणी निवडायचं होतं। प्रश्न क्रमांक 3 बघा। क्लायमेटॉलॉजी म्हणजे हवामानशास्त्रावरचा प्रश्न आहे आणि तुम्हाला वेस्टर्ली डिस्टर्बन्स, ज्यांना आपण पश्चिमी विक्षोभ असं म्हणतो, त्याच्यावर जे प्रश्न विचारलेला आहे। आता पश्चिमी विक्षोभ काय असतात रे, तर जनरली भूमध्य समुद्र, काळा समुद्र, कॅस्पियन समुद्र या ठिकाणी किंवा या क्षेत्रामध्ये हिवाळ्यामध्ये, उन्हाळा नाही, हिवाळा ऋतूमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होतात आणि जेट स्ट्रीम्स आणि पश्चिमी वाऱ्यांसोबत ही भारताकडे सरकतात आणि त्याच्यामुळे वायव्य भारतामध्ये पाऊस पडतो हिवाळ्यामध्ये। पश्चिमी विक्षोभ म्हणजे काय आहे, कमी दाबाचे क्षेत्र आहेत जे कुठे तयार होतात तेच तुम्हाला विचारलंय, भूमध्य सागर, कॅस्पियन समुद्र आणि काळ्या समुद्राच्या ठिकाणी। त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 3चं जे उत्तर आहे ते पहिलं आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, एकदम स्टॅटिक क्वेश्चन होता। कृष्णा नदीला उजव्या किनाऱ्याने येऊन मिळणाऱ्या नद्या विचारलेल्या आहेत। आता कृष्णा नदीला बहुतांश नद्या कुठून येऊन मिळतात, उजव्या किनाऱ्याने येऊन मिळतात। डाव्या किनाऱ्याने येऊन मिळणारी येरळा ही एकमेव नदी आहे। मग इथं जर का तुम्ही बघितलं तर येरळा, 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 3 ऑप्शनमध्ये तुम्हाला येरळा बघायला मिळेल, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे। ओके, चला पुढे जाऊयात। नेक्स्ट, कास्ट भूरूपांचे क्षेत्र आणि प्रदेश। ओके,
आता हा तुम्ही प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला असं वाटू शकतं की कास्ट ग्रुप त्यांचे प्रदेश, पण तसं नाही. प्रश्न जरी तुम्हाला असा थोडा कठीण वाटत असला तरी सुद्धा या ठिकाणी काय केलं होतं तर जनरली जगातल्या सगळ्या महत्त्वाच्या पर्वतरांगा आणि खंड तुम्हाला विचारलेले आहेत. ठीक आहे. मग इथं जर का तुम्ही बघितलं ॲटलास पर्वत कुठे आहे, वायव्य आफ्रिकेमध्ये आहे, हो बरोबर आहे. आणि तिथं पण तुम्हाला कास्ट टोपोग्राफी किंवा कास्ट पर्वत हे बघायला मिळतात, क्षेत्र बघायला मिळतं. पायरेनीज माउंटेन उत्तर अमेरिकेत आहे का, नाही. पायरेनीज माउंटेन हा युरोपमध्ये आहे. त्याच्यानंतर युकॅटन द्वीपकल्प जनरली मेक्सिकोचा जो भाग आहे पूर्वेकडचा त्याला आपण युकॅटन द्वीपकल्प म्हणतो आणि हे उत्तर अमेरिकेमध्ये आहे. त्याच्यामुळे हा पण पर्याय गेला. चौथा पर्याय जो आहे कॉकेशियस पर्वत, बरोबर युरोप आणि आशिया खंडाच्या बॉर्डरवरती आहे. त्याच्यामुळे ए आणि डी या ठिकाणी पर्याय बरोबर होते. म्हणून प्रश्न क्रमांक जो 5वा आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 6. इथे तुम्हाला पॅलिओसिन आणि इओसिन युगाची वैशिष्ट्य नसणारा योग्य पर्याय निवडा. आता याच्या पहिलेच्या एक्झाम्समध्ये बऱ्याच वेळेला आयोगाने जी जिओलॉजिकल टाइम स्केल आहे त्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत, बरोबर का नाही. सो पॉलिओसिन आणि इओसिन युगामध्ये काय काय घडलंय तर क्रिटेशियस काळामध्ये जी पर्वत निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली होती ती पुढे कंटिन्यू राहिली. म्यानमारमध्ये जी प्राचीन माकडे आहे आणि गिबन आहे त्यांचं अस्तित्व निर्माण झालं. हत्ती, गेंडा आणि घोडा किंवा गुरेढोरे यांचे पूर्वज अस्तित्वात आले, जसं की मॅमथ आपण बघितलं होतं मागच्या टेस्टमध्ये. चौथं जे आहे आल्स पर्वतरांगेची निर्मिती सुरू झाली, हे चौथं स्टेटमेंट चुकीचं आहे. आल्स पर्वतरांगेची निर्मिती कधी झाली, इओसिन कालखंडाच्या नंतर त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 त्याचं त्या ठिकाणी उत्तर आहे. ओके. आता इथं बघा जोड्या लावा तुम्हाला विचारलेला आहे. महाराष्ट्रातली काही महत्वाची वन्यजीव अभयारण्य आणि इकडच्या बाजूला तुम्हाला जिल्हा दिलेला आहे. आता बघा लक्षात घ्या, या ठिकाणी कोका अभयारण्य कुठे आहे, भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. मानसिंगदेव कुठे आहे, नागपूरमध्ये आहे. सुधागड कुठे आहे, रायगडमध्ये आहे. आणि तुंगारेश्वर कुठे आहे तर पालघर जिल्ह्यामध्ये आहे. मग तुम्ही जर का इथे बघितलं तर 3, 4, 2 आणि 1 असा पर्याय कुठे आहे, 3, 4, 2, 1 पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी याचं उत्तर आहे. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 8. आता कोपेनचं जे हवामानाचं वर्गीकरण आहे त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. पुन्हा हवामानशास्त्रावरचा हा प्रश्न होता. सो कोपेन यांनी जे क्लासिफिकेशन केलं क्लायमेटचं ते कुठल्या आधारावरती केलं होतं तर ते केलं होतं वनस्पती, जनरली नॅचरल व्हेजिटेशन जे आहे. संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष तुम्हाला बघायला मिळतात आणि ही वृक्षांमधली जी विविधता आहे किंवा नॅचरल व्हेजिटेशनमधली जी डायव्हर्सिटी आहे ही कशामुळे आहे तर क्लायमेटमुळे आहे. सो कोपेन यांनी जे क्लासिफिकेशन केलं होतं त्याच्यासाठी त्यांनी काय केलं होतं नॅचरल व्हेजिटेशन किंवा जे वनस्पती आहे त्यांचा आधार त्या ठिकाणी घेतला होता. खरं तर या क्लासिफिकेशनवर जी टीका केली जाते त्या संबंधी इथं दुसरं स्टेटमेंट दिलं होतं. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, जसं की फक्त नॅचरल व्हेजिटेशनच या ठिकाणी विचारात घेतलं गेलं होतं, पण जे इतर महत्त्वाचे घटक असतात जसं की हवेचे दाब, वायुराशी, आर्द्रता यांचा काय विचार केला गेला नव्हता. राहील लक्षामध्ये. तुम्हाला सिलेबसमध्ये वेगवेगळे क्लायमेटचे क्लासिफिकेशन दिलेत. कोपेन आहे, थॉर्नथ्वेट आहे, ठीक आहे, त्रिवार्थ आहे. त्यातलं कोपेनच्या क्लासिफिकेशनवर जी टीका केली जाते त्या टीकेवरचं हे दुसरं स्टेटमेंट त्या ठिकाणी आहे. मग तुम्ही जर का बघितलं तर दोन्ही विधानं या ठिकाणी योग्य आहेत. ओके. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 9. आता हा जिओमॉर्फॉलॉजीवरचा प्रश्न आहे. ठीक आहे. क्वेश्चन पेपर अगदी बॅलन्स केली होती. 3 प्रश्न महाराष्ट्राचे, 1-2 प्रश्न ओशनोग्राफीचे, 2-3 प्रश्न क्लायमॅटॉलॉजीचे, काही प्रश्न जिओमॉर्फॉलॉजीचे, काही प्रश्न स्कूल बुक्समधनं, असा एक बॅलन्स पेपर त्या ठिकाणी तयार केला गेला होता. सो ज्वालामुखी, आता जिओमॉर्फॉलॉजीवरचे 2-3 प्रश्न आहेत. मी इथं जर का तुम्ही बघितलं तर ज्वालामुखी संबंधात पुढील विधाने विचारत घ्या. ज्वालामुखीजन्य दलदलीचे प्रवाह लाहर म्हणून ओळखले जातात, 100% बरोबर आहे. ठीक आहे. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर जो लाव्हा दूर दूरपर्यंत वाहत जातो त्याला लाहर असं म्हणतात. पुढचं सोल्फाटारा या अवस्थेमध्ये सल्फरस वायू वाफेचे जोरदार उद्रेक होऊन उत्सर्जन होते, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. सोल्फाटारामध्ये काय होतं जनरली जे सल्फरस गॅसेस आहे किंवा सल्फर आहे आणि वॉटर वेपर आहे हे ज्वालामुखी पूर्णपणे जेव्हा संपून गेलेला असतो तेव्हा त्याच्यातनं बाहेर पडतं. सो ही अगदी ज्वालामुखीची शेवटची स्टेज असते आणि याच्यामध्ये जे हे आहे एक्सप्लोजन आहे ते बघायला मिळत नाही. अगदी शांतपणे काय होतं जमिनीतनं वायू त्या ठिकाणी निघत राहतो. म्हणून इथं काय म्हटलंय जोरदार उद्रेक होऊन, जोरदार उद्रेक नसतात. आलं लक्षामध्ये. सो सेकंड स्टेटमेंट जे आहे तुमचं रॉंग होऊन जातं. आणि तिसरं स्टेटमेंट जे आहे अँडिसिटिक आणि रायोलेटिक, जनरली यालाच आपण ॲसिडिक लावा म्हणतो. आणि ॲसिडिक लावा कसा असतो घट्ट असतो किंवा त्याची व्हिस्कसिटी कशी आहे अगदी कमी आहे. आलं तुमच्या लक्षामध्ये. त्याच्यामुळे काय होतं तर व्हिस्कस आहे थोडा
जेव्हा इरप्शन होणार आहे तेव्हा तो काय होतो, तर ज्वालामुखीची जी नळी आहे, व्हेंट आहे, त्याच्यामध्ये तो साचून राहतो. त्याच्यामुळे तिसरं स्टेटमेंट पण या ठिकाणी बरोबर आहे. तुम्हाला बिनचूक विधान विचारली होती, या ठिकाणी ए आणि सी जे आहे ते बिनचूक विधान आहे. त्याच्यामुळे काय आहे, पर्याय क्रमांक 9 जे आहे त्याचं उत्तर तुमचं पहिलं ऑप्शन आहे. राहील लक्षामध्ये ए आणि सी. पुढचा बघा 10वा क्वेश्चन या ठिकाणी, पुढील विधाने विचारात घ्या. जैविक समुदाय हे अस्थिर असतात. ओके, एन्व्हायरमेंटचा हा प्रश्न होता जनरली. जैविक समुदाय म्हणजे काय, ज्या कम्युनिटीज आहे. ओके, तुम्ही जे ऑर्गनायझेशन बघतात इकोसिस्टीम मधलं, ठीक आहे, सजीवांपासून काय झालं होतं, समुदायांपासून पॉप्युलेशनपासून समुदाय तयार होतात. असं करता करता बायोम पर्यंतची जी सगळी ऑर्गनायझेशन आहे ती जर का तुम्ही बघितली असेल तर जैविक समुदाय हे अस्थिर असतात. लक्षात घ्या, कसे असतात, अस्थिर असतात, स्टेबल नाहीये. ओके, लक्षात घ्या. आणि काळानुसार जागेनुसार बदलत नाही, ते बदलत जातात. लक्षात घ्या. पहिलं स्टेटमेंट जे आहे त्याच्यामुळे इथं रॉंग आहे. प्राथमिक अनुक्रमण प्रायमरी सक्सेशन कशाला म्हणतो, जी नव्याने तयार झाली भूमी आहे आणि त्या भूमीवरती ज्या इकोसिस्टीम तयार होते तेव्हा त्याला आपण प्रायमरी सक्सेशन म्हणतो. आणि प्रायमरी सक्सेशन मध्ये ज्या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत एकानंतर एक, त्याला आपण काय म्हणतो, सीर असं म्हटलं जातं. राहील लक्षामध्ये. सो या ठिकाणी बी आणि सी स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे. फक्त काय आहे, जे पहिलं स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. इथं काय विचारलं होतं, योग्य विधाने निवडा. ओके, चला क्वेश्चन नंबर 11 बघा. पुन्हा जिओमॉर्फॉलॉजीवरचा क्वेश्चन होता. या ठिकाणी तुम्हाला वॉटर डिवाइड विचारलेला आहे. ठीक आहे, आणि वॉटर डिवाइड नाही, इथे तुम्हाला काय विचारलं होतं, रिव्हर कॅप्चरिंग विचारलं होतं. रिव्हर कॅप्चरिंग म्हणजे काय असतं, दोन नद्या वाहत आहेत, दोन नद्यांच्या मध्ये एखादा अडथळा आहे. काळाच्या ओघामध्ये तो मधला अडथळा नष्ट होतो आणि जी एक नदी आहे ती तिचा मूळ प्रवाह सोडून दुसऱ्या नदीला येऊन मिळते. आलं लक्षामध्ये. समजा ही एक नदी इकडे वाहते आहे, एक नदी इकडे वाहत आहे आणि दोघांच्या मध्ये असं समजा एखादे पर्वत आहे. काळाच्या ओघामध्ये जर का पर्वत नष्ट झाला तर काय होईल, ही नदी ह्या नदीला येऊन मिळेल आणि तिचा जो पहिला मार्ग आहे तो त्या ठिकाणी कोरडा पडेल. याला नदी चौर्य असं म्हणतात. आणि नदी चौर्यासाठी कुठल्या कुठल्या कंडिशन्स फेवरेबल आहे किंवा काय काय असलं पाहिजे, जलविभाजक असला पाहिजे. ऑब्व्हियसली दोन नद्यांमध्ये प्रवाहांमध्ये उतारातील फरक असला पाहिजे. दोन रिव्हरचं जे बेसिन आहे त्याच्यामध्ये काय पाहिजे, डिफरन्स पाहिजे. एक बेसिन उंच पाहिजे, एक बेसिन थोडं खाली पाहिजे. कठीण खडकांच्या रचनेचे अस्तित्व, कठीण नाही तर काय पाहिजे, मृदू खडक पाहिजे. मृदू खडक असेल तरच काय होईल, मधला जो वॉटर डिवाइड आहे त्याचं इरोजन त्या ठिकाणी होईल. आणि पुढचं ज्या नदीचा प्रवाह अपहृत होतो त्या नदीचा प्रवाह मार्गावर तीव्र उतार असला पाहिजे. ओके, काय असला पाहिजे, स्टीप स्लोप त्या ठिकाणी असला पाहिजे. सो ए, बी आणि डी या 4 कंडिशन त्या ठिकाणी इसेन्शियल आहेत. फक्त सी कंडिशन त्या ठिकाणी काय आहे, गरजेची नाही. मग इथं काय विचारलं तुम्हाला, कुठली कंडिशन आवश्यक नाही असं विचारलेलं आहे. म्हणून तुमचा पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी उत्तर आहे. पुढचं बघा प्रश्न क्रमांक 12. भूकवचाची जाडी पर्वतश्रेणींखाली किती आहे, 40 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. आपण भूकवचाला काय करतोय, सियाल आणि सायमामध्ये हे करतो ना, आलं तुमच्या लक्षामध्ये. सो जनरली काय असतं, क्रस्ट जे आहे त्याच्या सियालची किती आहे, 40 किलोमीटर पर्यंत त्याची जवळजवळ काय आहे तर खोली आहे. पण ते जर का तुम्ही सायमा बघितलं तर काय आहे, सायमाची थोडी जाडी कमी आहे. आणि सायमा प्रामुख्याने कशापासून बनलाय, बेसाल्ट पासून बनलेला आहे. सियाल इज कन्सिस्ट ऑफ ग्रॅनाइट व्हेअरएज सायमा इज कन्सिस्ट ऑफ बेसाल्ट. हे लक्षामध्ये. सो यामुळे या ठिकाणी तुम्हाला काय दिलं होतं, ग्रॅनाइट शब्द दिला होता, तिथे बेसॉल्ट असा शब्द पाहिजे होता. त्याच्यामुळे काय आहे, इथे फक्त विधान जे आहे अ बरोबर आहे, विधान ब चुकीचं आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 13 कडे. मुंबई शहर, आता इथून महाराष्ट्राचे जॉग्राफीचे प्रश्न आहेत बघा. सो मुंबई शहर ज्या 7 बेटांपासून बनले आहे त्या 7 बेटांपैकी नसलेल्या बेटाचा योग्य पर्याय ओळखा. ओके, दादर हे बेट नाहीये बघा. बॉम्बे आहे, माहीम आहे, कुलाबा आहे, त्याच्यानंतर इथे लिटल कुलाबा आहे. ओके, त्याच्यानंतर एक माझगाव आणि परेल असे 7 बेट आहेत ज्यांच्यापासून मुंबई बनते. दादर हा त्याचा भाग नाहीये. पुढचा बघा प्रश्न क्रमांक 14. इथे जर का तुम्ही बघितलं तर पील पंजाब रांगेमध्ये खालीलपैकी कोणती खिंड मनाली आणि लेह या 2 शहरांना जोडते. इथे रोहतांग पास आहे. ठीक आहे, अटल टनल तुम्हाला त्याच ठिकाणी बघायला मिळतो, मनाली ते लेहच्या दरम्यान. ओके, एकदम स्टॅटिक क्वेश्चन होता. पुढचा प्रश्न बघा. भारतातील सर्वात कमी समुद्र किनारा लाभलेल्या 3 राज्यांचा योग्य गट असलेला पर्याय ओळखा. सगळ्यात जास्त आणि सगळ्यात कमी जर का तुम्ही बघितलं तर पश्चिम बंगाल, गोवा आणि कर्नाटक. ठीक आहे, 15चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, ज्यांना सगळ्यात कमी समुद्र किनारा या ठिकाणी लागलेला
आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 16 कडे. इथे म्हटले की पुढील विधाने विचारात घ्या. याचा जिओमॉर्फॉलॉजीचा पुन्हा प्रश्न होता. उपोष्ण कटिबंधीय उष्ण वाळवंटाच्या निर्मितीस प्रत्यावर्तीय स्थिती कारणीभूत होते. प्रत्यावर्तीय स्थिती म्हणजे काय? अँटी सायक्लोनिक कंडिशन, जिथे काय असतो? जास्त हवेचा दाब असतो, जास्त हवेचा दाब. सो पहिलं स्टेटमेंट या ठिकाणी काय आहे? बरोबर आहे. उत्तर गोलार्धात उपोष्ण कटिबंधीय अक्षांशाच्या पश्चिम बाजूस उष्ण वाळवंट आहे, बरोबर आहे. याच्यावरती युपीएससीला वगैरे पण प्रश्न विचारले गेले की उष्ण वाळवंट जे ते खंडांच्या डाव्या बाजूला आहेत का? कारण की तिथे थंड किंवा शीत प्रवाह असतात. आणि इथं काय दिलं तुम्हाला? उष्ण समुद्र प्रवाह दिलं होतं तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये. त्याच्यामुळे काय होतं? फक्त ए आणि बी स्टेटमेंट जे आहे तेच तुमचे या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यामुळे जो प्रश्न क्रमांक 16 आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ओके, चला पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 17 कडे. एन्व्हायरमेंटचा प्रश्न आहे, पर्यावरणाचा. नैसर्गिक व मानव निर्मिती जर का आपत्ती झाली तर नोडल मंत्रालय म्हणून कोण काम करतं? तर गृह मंत्रालय काम करतं. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. एकदम फॅक्च्युअल टाईप ऑफ क्वेश्चन होता. प्रश्न क्रमांक 18 कडे आपण त्या ठिकाणी जाऊयात. इथे जर का तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला 2 विधानं दिली होती आणि या ठिकाणी असलेली दोन्ही विधानं जी आहे ती बरोबर आहे. ठीक आहे. क्राईम कंट्रोल ब्युरो जे आहे कुठलं? वन्यजीव गुन्हे नियंत्रण, बरोबर. वाईल्ड क्राईम लाईफ जे आहे, वाईल्ड हे जे आहे सजीव जे आहे, ठीक आहे, हा, त्यांच्या संबंधी किंवा त्यांच्या संबंधी गुन्हे होतात ते गुन्हे कंट्रोल करण्यासाठी काय आहे? जे क्राईम ब्युरो आहे त्याच्या संबंधी ते प्रश्न विचारला होता. ही एक आहे बहुविषयक संस्था आहे जी पर्यावरण, वन आणि हवामान मंत्रालयाअंतर्गत काम करते, बरोबर आहे. आणि 1972चा जो कायदा आहे ही वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत 2006च्या सुधारणेनुसार स्थापन करण्यात आली. या ठिकाणी काय आहे? दोन्ही विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 19 कडे जाऊयात. प्रश्न क्रमांक इथे तुम्हाला वेटलँडवरची प्रश्न विचारलेला आहे. जे पाणथळ क्षेत्र असतात, दलदलीचे प्रदेश असतात, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला इथे दिले होते आणि तुम्हाला बिनचूक विधान निवडायचं होतं. आर्द्रभूमी या स्थलीय जलीय परिसंस्थांमधील संक्रमण क्षेत्र आहे, बरोबर आहे. लक्षात घ्या, जिथे टेरेस्ट्रियल आणि ॲक्वॅटिक इकोसिस्टीम एकत्र येते तिथं इकोटोन्स फॉर्म होतात, बरोबर. हा, सो दोन्ही टाईपच्या इकोसिस्टीमचं कॉम्बिनेशन आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला काय दिले? कॅरेक्टरिस्टिक्स दिले. तिथली जमीन कशी असते? ओलसर असते. तिथं परत काय येतं? पूर येण्याच्या घटना घडत असतात. सेकंड स्टेटमेंट पण बरोबर आहे. आणि रामसार साईट्समध्ये सगळे तलाव आणि नद्या यांचा समावेश होतो. तिसरं स्टेटमेंट पण या ठिकाणी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. सो तिघही स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर होते. वरती जाऊयात प्रश्न क्रमांक 20 कडे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासंबंधी तुम्हाला 4 विधानं इथं दिले होते की या महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डची स्थापना कधी झाली? 1970 मध्ये करण्यात आली होती. त्याच्यानंतर 1981 रोजी महाराष्ट्र शासनाच्या जल प्रदूषण कायदा 1974चा जो कायदा आहे वॉटर पोल्युशन संदर्भित, त्या अंतर्गत काय केलं? या मंडळाची स्थापना केली होती. इव्हन एअर पोल्युशन ऍक्टचा बी काय होतो याच्यामध्ये समावेश होतोय. सो महाराष्ट्र शासनाने काय केलं? 1981 मध्ये स्वीकार करून 83 मध्ये महाराष्ट्रातल्या काही भागाला काय केलं होतं? हा कायदा लागू केला होता. आणि 1996 संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कायदा त्या ठिकाणी लागू झाला होता. त्याच्यामुळे इथे जे 4थं स्टेटमेंट आहे ते तुमचं चुकीचं आहे. 86च्या ऐवजी आन्सर पाहिजे होतं 96. ओके, चला. सो पुढचे जे क्वेश्चन्स आहे ते पुढचे सर घेतील. थँक्यू सो मच. ओके, तर सामान्य विज्ञानाच्या संदर्भात जे आहे प्रश्न आपण बघूयात. प्रश्न क्रमांक 21 पासून जे आहे सामान्य विज्ञानाचे प्रश्न सुरू होत आहे. ठीक आहे, तर पहिला प्रश्न बघूयात जो आहे क्लायमॅक्टेरिक फळांच्या पिकण्यामध्ये प्रमुख भूमिका बजावणारे संप्रेरक कोणते? ओके, तर इथिलीन आहे बघा बेसिकली. तर आता क्लायमॅक्टेरिक फ्रुट्स म्हणजे काय? तर हार्वेस्टच्या नंतर सुद्धा ज्यांच्यामध्ये रायपनिंग प्रोसेस ही घडून येते. ओके, पिकण्याची जी प्रक्रिया आहे रायपनिंग प्रोसेस ज्याला आपण म्हणतो, तर ती हार्वेस्टिंग नंतर सुद्धा घडून येते. त्यांना काय म्हटलं जातं? क्लायमॅक्टेरिक फ्रुट्स असं म्हटलं जातं बघा. आता याच्यामध्ये जे आहे महत्त्वाची उदाहरणं लक्षात ठेवा. याच्यामध्ये आहे बघा ॲपल, त्यानंतर आहे बनाना, त्याचबरोबर आहे पपाया. ओके, तर असे जे काही फ्रुट्स आहेत बघा जे डेली लाईफमध्ये सुद्धा जे आहे आपल्याला बघायला मिळतात, तर ते यामध्ये येणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक आहे 22. हेमोग्लोबिनच्या ऑक्सिजनासाठी प्रवृत्ती कमी होण्याचे सर्वोत्तम स्पष्टीकरण खालीलपैकी कोणते आहे? ठीक आहे, तर उच्च तापमान जेव्हा वाढते तेव्हा जे आहे आपल्याला ऑक्सिजन ॲफिनिटी ही कमी झालेली दिसून येते. ओके, तर ऑक्सिजन जे आहे बघा हेमोग्लोबिन प्रति
याचं जे चिटकणं असतं किंवा ज्याच्याप्रती जे आकर्षण आहे त्याच्यामध्ये जाऊन ते फिट होणार आहे, तर ही जी ॲफिनिटी आहे ही कमी झालेली दिसते. कशामुळे? तापमान वाढल्यामुळे. आता याचं जे उलट आहे बघा, आपल्याला जर ऑक्सिजन जर आपलं जास्त असेल तर ऑक्सिजन जास्त असल्याच्या नंतर ऑक्सिजन ॲफिनिटी जी आहे ती वाढलेली असते. ठीक आहे, तर असं जे उलटा जो संबंध आहे व्हाईस वर्सा हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे बघा. ठीक आहे, तर 22चं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 23. खालील उपकरणावर त्यांचे उपयोग जुळवा. ठीक आहे, तो व्हर्नियर कॅलिपर जो आहे बेसिकली हा लांबी मोजण्यासाठी वापरला जातो. स्क्रू गेज जे आहे तो तारेचा व्यास मोजण्यासाठी वापरला जातो. ॲमीमीटर जे आहे ह्या विद्युत प्रवाहासाठी जो आहे त्याचा वापर केला जातो. आणि व्होल्ट जे आहे व्होल्टामीटर व्होल्टेज जे आहे मोजण्यासाठी याचा वापर केला जातो. ठीक आहे, तर सरळ सरळ जी आहे जोडी दिलेली आहे एक ऑप्शन नंबर 1 जे आहे याचं उत्तर असणार आहे बघा. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक आहे 24. आता इथे जे आहे बघा इंटरफेरॉन्स बद्दल विचारलेलं आहे. इंटरफेरॉन्सची भूमिका खालीलपैकी कोणती आहे? लक्षात ठेवायचं, जेव्हा कधी इंटरफेरॉन्स नाव येईल तेव्हा एक शब्द लक्षात ठेवायचा. तो शब्द कोणता असणार आहे? व्हायरस म्हणजेच विषाणू. ठीक आहे, इंटरफेरॉन्स कशाच्या विरोधात फाईट करतात? व्हायरसच्या विरोधात फाईट करतात. ठीक आहे, तर आपल्याला जे आहे बघा बेसिकली व्हायरस हा शब्द कुठे दिसून येतो? तर ऑप्शन नंबर 3 मध्ये जे आहे व्हायरल हा शब्द दिसून येत आहे बघा आपल्याला. ठीक आहे, तर विषाणू जे आहे विषाणूच्या रेप्लिकेशन मध्ये म्हणजे जेव्हा विषाणू जे आहे स्वतःचे कॉपीज बनवतात, एकापासून जेव्हा ते 100 होतात, 100चे 1000 होतात, हे जे रेप्लिकेशन आहे ह्या रेप्लिकेशन मध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी जे आहे शरीरामध्ये इंटरफेरॉन्सची जी आहे निर्मिती केली जाते. ओके, तर 24चं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 3. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणता बल असंधारी बलाचे उदाहरण आहे? ठीक आहे, तर 4 पद्धतीचे आपल्याला बल दिलेले आहेत. तर आता बघा बेसिकली जर तुम्हाला माहित जरी नसेल की कन्झर्वेटिव्ह फोर्स नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स एक्झॅक्टली आहे काय, तरी सुद्धा जे आहे तुम्ही ऑड मॅन आउट जे आहे ओके विभक्त घटक कोणता आहे, तर विभिन्न घटक जो आहे तो जरी शोधून जे आहे तुम्ही लॉजिकचा अप्लाय करून इथे आन्सर जे आहे ते मिळवू शकता. आता बघा विद्युत स्थैर्यकीय बल जे आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, ठीक आहे, तर हा कुठेतरी कन्झर्व असतो बघा, याला जे आहे आपण स्टोअर करून ठेवू शकतो. गुरुत्वाकर्षणचा बलाचा जर विचार केला तर मोठे मोठे प्लॅनेट्स आहे बघा, प्लॅनेट्स मध्ये हा बल जो आहे ऑलरेडी स्टोअर झालेला आहे, म्हणजे काय झालेला आहे? कन्झर्व झालेला आहे बघा. ओके, त्यानंतर चौथं जे आहे बघा चुंबकीय बल. ओके, तर चुंबकीय बल पण काय असतं तर ऑटोमॅटिकली जे आहे ते स्टोअर झालेलं असतं, म्हणजे तिन्ही बलांमध्ये काय एक प्रकारचं अट्रॅक्शन जे आहे ते आपल्याला इनबिल्ट नॅचरली जे आहे ते डेव्हलप झालेलं दिसून येतं. परंतु जो तिसरा बल आहे घर्षण बल म्हणजे फ्रिक्शन फोर्स. फ्रिक्शन फोर्स कधी क्रिएट होतो? जेव्हा एखादी बॉडी दुसऱ्या बॉडीवरती जाऊन रिॲक्ट करते आणि तिथे जे ऑब्स्ट्रक्शन निर्माण होतं तर त्याला काय म्हणतो आपण? घर्षण बल असं म्हणत असतो. ठीक आहे, तर उत्तर काय असणार आहे? 25चा 3 असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. खालील विधाने विचारात घ्या. तटस्थ द्रावणाच्या पीएच सर्व तापमानावरती किती असतो? 7 असतो. पहिलं विधान आहे बघा. दुसरं आहे पाण्याचे आयनीकरण तापमान वाढल्यास वाढते. ओके, तर पाण्यामध्ये जे आहे बघा आयनीकरण जेव्हा आपण तापमान वाढवतो ऑटोमॅटिकली जे आयन्स आहेत वॉटरमध्ये तर ते जे संख्या जी आहे ती वाढते. ओके, तर आयनिंग कॅपॅसिटी जी आहे क्षमता ती काय केली जाते? वाढवली जाते. आता जे पहिलं विधान आहे बघा हे थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे. इथे दिलेलं आहे की तटस्थ द्रावणाच्या पीएच सर्व तापमानावरती 7 असतो. आता हे तटस्थ जे आहे बघा ओके तापमान किती पाहिजे आपल्याला? तर 25 डिग्री सेल्सिअस पाहिजे. ओके, जर 25 डिग्री सेल्सिअस आहे तरच या तापमानावरती जे आहे पीएच जो आहे द्रावणाचा जो आहे कसा असतो? सारखा असतो. जर तापमान यावरती जर वाढलं ऑटोमॅटिकली जो पीएच आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बदल झालेला दिसून येतो. ठीक आहे, तर विधान ए काय असणार आहे? चुकीचं आहे. ठीक आहे, तर असा ऑप्शन कोणता आहे आपल्याकडे? ऑप्शन नंबर आहे 2. विधान ए चुकीचे आहे व विधान बी बरोबर आहे बघा. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक आहे 27. विचारलेला आहे की जर उपग्रह पृथ्वीभोवती आवश्यक असलेल्या कक्षीय वेगाच्या दुप्पट वेगाने फिरत असेल तर त्याचा मार्ग कसा असेल? ओके, तर यासाठी जे आहे बघा सर्वप्रथम आपल्याला एस्केप वेलॉसिटीची कन्सेप्ट आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, एस्केप वेलॉसिटी. आता एस्केप वेलॉसिटी म्हणजे काय? हा वेग असा आहे ज्याच्यामुळे पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण आहे तर ते सोडण्यास जे आहे ओके त्याच्यापासून मुक्त होण्यास एखाद्या उपग्रहाला जेव्हा मदत मिळते त्याला काय म्हटलं जातं? एस्केप वेलॉसिटी असं म्हटलं जातं. आता पृथ्वीची जी एस्केप वेलॉसिटी आहे ती किती आहे? 11.2 किलोमीटर प्रति सेकंद. ओके, तर हा नंबर आपल्याला एक लक्षात ठेवायचा आहे. आणि आता कन्सेप्ट अशी आहे की जेव्हा कधी एखादा उपग्रह आणि त्याचा जो वेग आहे हा एस्केप वेलॉसिटी पेक्षाही जास्त असतो तेव्हा आपल्याला हायपरबोलिक जो आहे दिशा
ती आपल्याला बघायला मिळते. म्हणजे पृथ्वीभोवती जे आहे उपग्रहाची जी दिशा आहे, जो मार्ग आहे एस्केप वेलॉसिटीच्या नंतर, तो कसा असणार आहे, हायपरबोलिक नेचरचा असणार आहे बघा. ठीक आहे, कसा आहे, हायपरबोलिक नेचरचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक आहे 28. आवर्त गती दोलन सिंपल हार्मोनिक मोशन संदर्भात योग्य विधान ओळखा. त्वरण हे विस्थापनाच्या प्रमाणात व त्याच्या विरुद्ध दिशेने असते. ठीक आहे, तर त्वरण आणि विस्थापन यांचं जे संदर्भ आहे कसा आहे, विरुद्ध दिशेचा आहे. त्याचबरोबर जे आहे आपल्याला इथं प्रोपोर्शनल जे आहे ऑपोजिट इन डायरेक्शन बघायला मिळतो. त्यानंतर दुसरं जे आहे, वेग हा मध्यस्थितीत अधिक असतो. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे की कोणताही वेग मोजताना आपण बघतो की इनिशियल वेलोसिटी आहे, फायनल वेलोसिटी आहे. म्हणजेच काय की सर्वाधिक जो असेल तो कुठे असेल तर मीन पोझिशन वरती असेल. ठीक आहे, तर ऍव्हरेज जो आहे मीन पोझिशन तिथे पकडली जाते. त्यानंतर तिसरं जे आहे स्थितीज ऊर्जा पोटेन्शियल एनर्जी ही समतोल बिंदूवरती अधिक असते. ठीक आहे, तर असं बिलकुल नाहीये. आता पोटेन्शियल एनर्जी मध्ये जे आहे धनुष्यबाणाचं आपण उदाहरण घेऊ शकतो. तेव्हा धनुष्यबाण आपल्याला सोडायचा असतो आणि एखादा धनुष्यबाण या पद्धतीने जो आहे होल्ड केलेला आहे त्याच्यामध्ये काय एक पर्टिक्युलर पोटेन्शियल एनर्जी आहे. म्हणजेच काय, एका टोकावरती जे आहे ओके ऍट द एक्स्ट्रीम पॉइंट्स ही जी ऊर्जा आहे आपल्याला सर्वाधिक बघायला मिळणार आहे. ठीक आहे, पोटेन्शियल एनर्जी मध्ये काय की इक्विलिब्रियम नाही तर कुठे आहे तर एक्स्ट्रीम पॉइंट्स वरती जे आहे ती सर्वाधिक असणार आहे. सी स्टेटमेंट कसं आहे, चुकीचं आहे. ठीक आहे, तर उत्तर काय असणार आहे, अ आणि ब. तर 28 मध्ये बघा आपल्याला ऑप्शन नंबर 3 जे आहे योग्य पद्धतीने बघायला मिळणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक आहे 29. विचारलेला आहे की खालीलपैकी कोणते विधान आदर्श वायूंच्या वर्तनाचे योग्य वर्णन करतात. आता बघा, पहिला आहे वास्तव वायू उच्च दाब व निम्न तापमानाला आदर्श वायूप्रमाणे वागतात. जर दाब जर इथे कमी असेल तर आपण म्हणू शकतो ते आदर्श वायूप्रमाणे वागतात. कोणते वायू, वास्तव वायू. ठीक आहे, तर स्टेटमेंटमध्ये जे आहे बघा इथे चेंजेस केलेले आहेत. त्यानंतर दुसरं जे आहे आदर्श वायूमध्ये आंतर रेणुबल असते. तो कोणत्याही प्रकारचा इंटरमॉलिक्युलर फोर्स हा गॅसेस मध्ये नसतो. ठीक आहे, तर हा बेसिक एक फॅक्ट आहे बघा आणि इथे दिलेला आहे की तो असतो म्हणून. ठीक आहे, त्यानंतर तिसरं जे ऑप्शन आहे आदर्श वायू बॉयल्स व चार्ल्स यांचे नियम अचूकपणे पाळतात. ठीक आहे, तर आयडियल गॅस त्यालाच म्हटलं जातं जे चार्ल्स लॉ आणि बॉयल्स लॉ जे आहे ते फॉलो करतात. उत्तर काय असणार आहे, 29चं 3 असणार आहे. ऑप्शन नंबर 4 वरती जर आपण गेलो तर वायूच्या रेणूंचे आयतन नसते. ठीक आहे, आता यालाच काय म्हणतो आपण बेसिकली इथे बघा, लक्ष द्या, द व्हॉल्यूम ऑफ गॅस मॉलिक्यूल इज नन. आता असं होऊ शकतं का की कोणत्याच पद्धतीचा व्हॉल्यूम जो आहे तो वायूमध्ये नसणार आहे. आता जर आपण एलपीजी जर बघितलं, आपलं गॅस आहे बघा, बरोबर, त्याला काही विशिष्ट जो आहे व्हॉल्यूम आहे म्हणून आपण त्याला जे आहे गॅसमध्ये आपण गॅसच्या टाकीमध्ये जे आहे आपण त्याला फिट करू शकतो. तर असं म्हणता येत नाही की तो तिथे नसतो म्हणून. ठीक आहे, तर हे स्टेटमेंट सुद्धा काय आहे, चुकीचं आहे. उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 3. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी आम्ल शक्तीचा योग्य क्रम लावा. आता सर्वाधिक आम्ल शक्ती जी आहे तर ती कोणामध्ये असणार आहे बघा, तर HCl मध्ये असणार आहे. त्यानंतर असणार आहे H2SO4 मध्ये. त्यानंतर असणार आहे HNO3 मध्ये. आता बेसिकली ही जी शक्ती आहे तर ही प्रोटॉन डोनेशन वरती केली जाते बघा. ओके, काय डोनेट करायचं आहे इथे, प्रोटॉन डोनेट करायचे आहे. तर बेसिकली या स्केलला जे आहे या व्हॅल्यूजला म्हटलं जातं PKA व्हॅल्यूज. काय म्हटलं जातं, PKA व्हॅल्यूज. आणि जेव्हा ह्या व्हॅल्यूज आपण काढतो तर ह्या ऑब्व्हियसली काय 1च्या आतमध्ये येणार आहे, म्हणजे मायनस मध्ये येणार आहे. मग HCl ची जेव्हा आपण व्हॅल्यू बघतो तर HCl ची व्हॅल्यू किती आहे, तर ती असणार आहे -6.3 असणार आहे. त्यानंतर H2SO4 ची जर आपण बघितली तर पहिल्या प्रोटॉनची जी आहे सुरुवातीच्या तर ती किती असणार आहे इथे, तर -3 असणार आहे. त्याचबरोबर HNO3 ची जर आपण बघितलं तर ती असणार आहे -1.43 असणार आहे बघा. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 1 जे आहे तर ते त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालील विधाने विचारात या. 2 विधान दिलेली आहेत बघा. पहिलं जे विधान आहे लायपेज हे जठरातून स्त्रवले जाते. ठीक आहे, तर बेसिकली जे आहे बघा जठर जे आहे म्हणजे स्टमक मध्ये जे आहे बघा आपल्याला पॅनक्रियाटिक ज्यूस याच्यामध्ये आपल्याला 3 महत्वाचे जे आहे विकर बघायला मिळतात. एक आहे लायपेज, दुसरा आहे अमायलेज आणि तिसरा आहे ट्रिप्सिन. ठीक आहे, तर 3 आपल्याला जे आहे महत्वाचे एन्झाईम जे आहे बघायला मिळतात. लायपेज जे आहे तर ते फॅट्सला जे आहे फॅट्सचं विघटन करतात
अमायलेज जे आहे ते कार्बोहायड्रेटचं विघटन करतात, ट्रिप्सिन जे आहे ते प्रथिनांचं म्हणजे प्रोटीनचं जे आहे विघटन करतात. ठीक आहे. तर ही जी मॅच द फॉलोइंग आहे, हे जे मॅच द फॉलोइंग आहे हे फॅक्ट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहे, येणाऱ्या परीक्षेमध्ये जे आहे विचारलं जाऊ शकतं. आता स्टेटमेंटकडे आपण पुन्हा जाऊया. लायपेज हे जठरातून स्त्रवले जाते. ठीक आहे. तर जठरामध्ये ते असते. ओके. तर बेसिकली जे आहे आपल्याला लायपेजचा उपयोग फॅट्सचं विघटन करण्यासाठी बघायला मिळतो. आता दुसऱ्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे की लायपेज प्रथिनांचे विघटन करून, ठीक आहे, तर प्रथिनांचे विघटन शब्द आहे चुकीचा आहे. कशाचं विघटन करतात ते तर स्निग्ध पदार्थ जे आहे, मेद आम्ल जे आहे, फॅट्स, त्यांचं ते विघटन करतात. तर उत्तर जे आहे बघा ए बरोबर आहे आणि बी जे आहे ते चुकीचं आहे. तर आपल्याला जे आहे ऑप्शन नंबर 2 इथे आपल्याला योग्य पर्याय आहे बघा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32 वरती आपण जाऊयात. केंद्रीय चेतासंस्था जी आहे म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके. तर सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये परिणाम करणारा खालीलपैकी कोणता रोग आदिजीवमुळे होतो? आता बघा याच्यामध्ये एलिफंटायटिस आणि त्याचबरोबर ॲस्करेसिस हे सर्व कसे आहेत? कृमीजन्य आजार आहेत. दे आर दी वर्म बेस्ड डिसीज. ठीक आहे. तर व्युशेरिया जे आहे बघा याच्यापासून आपल्याला एलिफंटायटिस बघायला मिळतो. ठीक आहे. काला आजार जो आहे तो आदिजीवमुळे होतो. आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस जो आहे तो सुद्धा आदिजीवमुळे होतो. ठीक आहे. तर उत्तर काय असणार आहे बघा आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे चेचसे माशी जी आहे बघा, चेचसे फ्लाय ज्याला आपण म्हणतो. ओके. तर ही विशिष्ट पद्धतीने काय करते? ह्युमन बॉडीमध्ये कॅरी करण्याचं काम जे आहे ती करत असते. आता काला आजार जो आहे बघा याच्यामध्ये सुद्धा आदिजीव बघायला मिळतो, परंतु याच्यामध्ये लिव्हर आणि त्याचबरोबर स्प्लीन याच्यावरती मेनली अटॅक झालेला दिसून येतो. आणि प्रश्नामध्ये विचारलेला काय आहे की केंद्रीय चेतासंस्था म्हणजे नर्वस सिस्टीम. तर नर्वस सिस्टीमवरती अटॅक करणारा जो रोग आहे तो आहे आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33. इथे विचारलेला आहे की प्लाझ्मोडियम डासामध्ये त्यांच्या जीवनचक्रात कोणता पुनरुत्पादनाचा प्रकार सर्वाधिक आढळतो? आता रिप्रोडक्शन मध्ये बघा जो प्लाझ्मोडियम आहे तर यांच्यामध्ये बेसिकली सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे गॅमिटोजेनी. ओके. तर गॅमिटोजेनी जे आहे ते आपल्याला सर्वाधिक काळ जे आहे ते चालताना दिसून येतं. बाकीचे आहे सर्व काय असेक्शुअल पद्धतीचे रिप्रोडक्शन मेथड्स आहेत बघा इथे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34. इथे विचारलेला आहे की अंतर्वक्र आरसा. ओके. कॉन्केव्ह मिरर ज्याला आपण होतो याच्यामध्ये वास्तविक आणि उलट प्रतिमा जी आहे ती निर्माण होणार आहे. कधी निर्माण होणार आहे? वस्तू आपल्याला कुठे ठेवावी लागेल? बेसिकली जे आहे बघा फोकसच्या पलीकडे जर वस्तू असेल तरच आपली जी प्रतिमा आहे ती कशी असणार आहे? रिअल असणार आहे. त्याचबरोबर इन्व्हर्टेड असणार आहे म्हणजेच वास्तविक व उलट पद्धतीची असणार आहे. ठीक आहे. तर बेसिकली बघा इथे आपण जर इथे डायग्राम बघितला, ओके, तर आपल्याला जे आहे बघा सेंटर ऑफ कर्वेचर इथे बघायला मिळतो. त्याच्या पुढे जे आहे आपल्याला फोकस जो आहे तो बघायला मिळतो. म्हणजे फोकसच्या पलीकडे म्हणजे एक तर सेंटर ऑफ कर्वेचर किंवा फोकसच्या मध्ये किंवा मग सेंटर ऑफ कर्वेचर वरती किंवा सेंटर ऑफ कर्वेचरच्या पलीकडे अशा कोणत्याही ठिकाणी त्याला आपण म्हणूयात फोकसच्या पलीकडे जर आपली वस्तू ठेवलेली असेल तर निर्माण होणारी प्रतिमा काय असेल तर वास्तविक आणि उलट पद्धतीची असेल. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूयात. खालीलपैकी कोणते चुंबकीय प्रवाहाचे एकक आहे? ठीक आहे. तर 2 कन्सेप्ट आहे बघा. चुंबकीय प्रवाह म्हणजे काय? मॅग्नेटिक फ्लक्स. ओके. तर वेबर मध्ये जे आहे मॅग्नेटिक फ्लक्स जो आहे तो मोजला जातो बघा इथे. ठीक आहे. आता टेस्ला जो आहे टेस्ला बेसिकली मॅग्नेटिक फील्डच्या संदर्भात आहे बघा. मॅग्नेटिक फील्डची जी स्ट्रेंथ असते, ओके, तर याच्या संदर्भात जे आहे हे एकक मोजलं जातं. आता 1 टेस्ला बरोबर जे आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 1T = 1 वेबर पर मीटर स्क्वेअर. ओके. तर हे जे एकक आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. वेबर आणि टेस्ला जे आहे दोन्ही कशाशी रिलेटेड आहे? मॅग्नेटिझमशीच रिलेटेड आहे. परंतु फरक काय आहे की स्ट्रॉंग कन्सेप्ट आणि मोठी कन्सेप्ट कोणती आहे? टेस्ला. आणि त्याच्यामध्ये जर एकक आपल्याला मोजायचं असेल मॅग्नेटिक फ्लक्सच्या संदर्भात म्हणजे चुंबकीय प्रवाहाच्या संदर्भात तर उत्तर असणार आहे वेबर. ओके. अँपियरचा जर आपण विचार केला तर अँपियर मध्ये जे आहे आपण करंटचं जे आहे करंट आपण मोजतो. ठीक आहे. त्याचबरोबर हेनरीचा जर आपण विचार केला तर हेनरी हे SI युनिट कशाचं आहे तर इंडक्टन्सचं आहे. ठीक आहे. इंडक्टन्स. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. रक्त गोठण्याच्या यंत्रणेच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. ओके. तर बेसिकली आपल्याला योग्य विधान जे आहे ते ओळखायचं आहे.
तर पहिलं आहे बघा, थ्रॉम्बिन हे फायब्रोजेनला फायब्रिन मध्ये रूपांतरित करतं. तर रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये बेसिकली जे आहे प्रक्रिया आपल्याला बघायला मिळते. पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे. दुसरं आहे की रक्त गोठण्यासाठी जीवनसत्व के याची आवश्यकता असते. आता के च्या ऐवजी जर ए बी सी ओके हे घटक जर असले असते तर कदाचित विधान चुकीचं असू शकतं, परंतु के आपल्याला इथे दिलेला आहे तर विधान कसं आहे, योग्य आहे. त्यानंतर पुढे आहे बघा, हेपारिन रक्त गोठण्यास प्रोत्साहन देते. तर प्रोत्साहन देत नाही बघा, ओके, उलट जे आहे गोठू ते देत नाही. रक्त गोठणे जे आहे या गोठण्याच्या प्रक्रियेला अडथळा निर्माण करण्याचं काम काय करतं तर हेपॅरिन हे करत असतं बघा, म्हणजे रक्त गोठू ते देत नाही. तर सी स्टेटमेंट काय असणार आहे, ते चुकीचं असणार आहे. उत्तर काय असणार आहे आपलं, ए आणि बी. पर्याय क्रमांक आहे 3. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 37. तर इथे जे आहे बघा, तिन्ही स्टेटमेंट आपल्याला बरोबर बघायला मिळतात. आम्ल आणि आम्लारी सिद्धांताच्या संदर्भात योग्य विधानांचा विचार करा. बेसिक कन्सेप्ट तुम्हाला विचारलेली आहे, म्हणजे लिवाइस ऍसिड्स म्हणजे काय, ओके, ते एक्झॅक्टली काय करतात. त्यानंतर जे आहे पुढे आपल्याला दिलेलं आहे ब्रॉन्स्टेड लॉरी, ओके, यांच्यामध्ये ऍसिड्स आणि बेस आहेत, त्यांचं ऍक्च्युअली फंक्शनिंग काय असतं. तर बेसिक कन्सेप्टवरती हा प्रश्न विचारलेला आहे. पहिलं स्टेटमेंट जे आहे बघा, अरेनियस सिद्धांत फक्त जल माध्यमातच लागू होतो. ठीक आहे, तर जल माध्यम म्हणजे काय, फक्त जर वॉटरचं ॲक्वियस सोल्युशन असेल तर इथेच आपल्याला अरेनियस थेअरी जी आहे ती ऍप्लिकेबल होताना दिसते. ओके, तर पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं दिलेलं आहे की ब्रॉन्स्टेड लॉरी आम्लारी म्हणजेच बेसेस, या बेसेसमध्ये काय होतं, प्रोटॉन स्वीकारले जातात. तर बरोबर आहे, जर ब्रॉन्स्टेड लॉरी आम्ल असतील, ऍसिड्स असतील तर प्रोटॉन स्वीकारले जातील का, तर प्रोटॉन स्वीकारले जाणार नाही. प्रोटॉन हे काय केले जातील तर डोनेट केले जातील बघा, काय केले जातील, डोनेट केले जातील. ठीक आहे. त्यानंतर पुढचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की लुईस आम्ल जे आहे हे इलेक्ट्रॉन जोड्या स्वीकारतात. ठीक आहे, इथे काय थोडंसं उलट जे आहे आपल्याला माहिती पडतं की लुईस आम्लामध्ये इलेक्ट्रॉन काय केले जातात तर जोड्या स्वीकारल्या जातात. जर लुईस आम्लारी असेल म्हणजे लुईस बेस जर असेल तर इलेक्ट्रॉनच्या जोड्या काय केल्या जातील तर त्या स्वीकारल्या जाणार नाही, त्या काय केल्या जातील तर त्या डोनेट केल्या जातील. ठीक आहे, तर कदाचित जे आहे बघा तुम्हाला इथे कन्फ्युजन होऊ शकतं, दोन्ही ठिकाणी जे आहे स्वीकारणे असं दिलेलं आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथे ऍसिड्स आहे आणि इथे काय आहे, बेस दिलेला आहे. ठीक आहे, तर उत्तर काय असणार आहे आपलं, तिन्ही स्टेटमेंट आपले बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 38. खालील विधानांचा विचार करा. तर विधान जे ए आहे, पियुषिका ग्रंथी ज्याला आपण पिट्युटरी ग्लँड असं म्हणतो, या ग्लँडमध्ये थायरॉइडचे कार्य नियंत्रित केले जाते. ओके, जे थायरॉइड ग्लँड आहे, आता पिट्युटरी ग्लँडला जे आहे मास्टर ग्लँड सुद्धा म्हटलं जातं. मास्टर ग्लँड का म्हटलं जातं, कारण की इतर ग्रंथीवरती त्याचं नियंत्रण असतं. त्या ग्रंथीपैकी एक ग्रंथी कोणती आहे तर थायरॉइड ग्रंथी आहे, म्हणजेच थायरॉइड ग्लँड आहे. तर पियुषिका ग्रंथी थायरॉइड ग्रंथीवरती जे आहे नियंत्रण करते. पहिले स्टेटमेंट बरोबर आहे. विधान बी मध्ये सांगितलेलं आहे पियुषिका ग्रंथी TSH म्हणजेच थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन हे स्त्रवित करते, जे थायरॉइडला थायरोक्सिन स्त्रवित करण्यास उत्तेजित करते. ओके, ए आणि बी जे आहे दोन्ही बरोबर आहे. त्याचबरोबर दोन्ही विधान बरोबर असून बी हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. ओके, तर पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. पुढचा जो प्रश्न आहे इथे जोड्याला आपल्याला विचारलेला आहे बघा. बेसिकली आपल्याला इथे विविध पुनरुत्पादनाच्या पद्धती आहे. ओके, तर मेथड्स ऑफ रिप्रोडक्शन. ओके, एका बाजूला आपल्याला दिलेला आहे, एका बाजूला जे आपल्याला इथे काय दिलेलं आहे तर काही प्राणी संघातील जे आहे सजीव सृष्टीचे जे काही जे जीव आहे ते आपल्याला इथे दिलेले आहेत. पहिले जे आहे बघा हायड्रा. तर हायड्रामध्ये जे आहे आपल्याला बडिंग जे आहे, बडिंग प्रोसेस बघायला मिळते. त्याचबरोबर अमिबामध्ये काय बायनर फ्युजन आपल्याला बघायला मिळतं. प्लॅनेरिया म्हणजे फ्लॅटफॉर्म्समध्ये आपल्याला रिजनरेशन बघायला मिळतं. ओके, एखादा बॉडी पार्ट जो आहे जेव्हा तो कट होतो किंवा जेव्हा नष्ट होतो तर पुन्हा जे आहे सेम पद्धतीचा बॉडी पार्ट तिथे पुन्हा निर्मित केला जातो, त्याला आपण काय म्हणतो रिजनरेशन असं म्हणत असतो. डी मध्ये दिलेला आहे स्पॉन्ज. तर स्पॉन्जेस जे आहे त्याला आपण पॉरिफेरा असं म्हणतो. तर पॉरिफेरा संघामध्ये काय आपल्याला फ्रॅगमेंटेशन प्रक्रिया बघायला मिळते. ठीक आहे, तर उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर 1, 2, 3 आणि 4. ओके, ऍज इट इज जे आहे जोडे आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर आहे शेवटचा प्रश्न, जेव्हा अंतर्वक्र आरसा, ओके, तर कॉन्केव्ह मिरर बद्दल जे आहे प्रश्न विचारलेला आहे. या आरशामध्ये पाणी जर तो पाण्याखाली ठेवला जातो तर तेव्हा त्याचे नाभीय अंतर काय असेल. ओके, तर बघा एक गोष्ट लक्षात ठेवायची, लॉ ऑफ रिफ्लेक्शन, जेवढेही प्रकाश प्रवर्तनाचे नियम आहेत तर हे कधीच बदलत नाही. ठीक आहे, हे काय असतात सेम असतात.
तुम्ही कितीही जरी सराउंडिंग्स बदलल्या, किती जरी तुम्ही वातावरण जे आहे मिररच्या संदर्भात किंवा लेन्सच्या संदर्भात हे बदललं तरी सुद्धा इथे काय बघायला मिळतं आपल्याला, लॉस ऑफ रिफ्लेक्शन हे इंडिपेंडेंटली काम करत असतात. ठीक आहे, मुक्त पद्धतीने काय ते आपले आपले जे आहे काम इथे करत असतात. ठीक आहे, इंडिपेंडेंट ते असतात. याचाच अर्थ काय, तर आरसा जो आहे तो तुम्ही पाण्यामध्ये ठेवा किंवा पाण्याच्या वर ठेवा, कुठेही ठेवा, तर इथे नाभी अंतर जो आहे तो बदलणार नाही. इट विल रिमेन अनचेंज. ठीक आहे, तर 40चं जे उत्तर आहे ते काय असणार आहे, ऑप्शन नंबर 3. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण राज्यसेवा प्रिलिम्स टेस्ट 7 नंबर जे आहे तर त्याचं करंटचं डिस्कशन आता बघतोय बघा. सो करंटचे प्रश्न तुमचे 41 पासून जे आहेत सुरू होतात. याच्यात पहिला जो प्रश्न आहे आपला बागलियार धरणासंबंधीचा प्रश्न आहे. आता बागलियार धरण जे होतं, या बागलियार धरणाचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी येते ती ऑपरेशन सिंदूर दरम्यान हे न्यूजमध्ये आलं होतं. भारताने बागलियार धरणाचं जे पाणी आहे ते अडवलं होतं पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी. सो त्याच्यावर आधारित हा प्रश्न आहे. सो पहिलं स्टेटमेंट आहे, धरण सिंधू नदीवर बांधलं आहे, हे चुकीचं आहे बघा. हे धरण जे आहे तर ते सिंधूवर नाही आहे, ते चिनाब रिव्हरवर आहे. त्याच्यामुळे तुमचं पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. तुम्हाला बिनचूक विधान निवडायचं आहे. ए गेला आणि इकडचं वरील सर्व. सो आन्सर आलं बी आणि सी. जम्मू काश्मीरमधल्या डोडा जिल्ह्यामध्ये हे आहे. आणि दुसरा जो महत्त्वाचा पार्ट येतो तो म्हणजे काय, की भारताने याचं पाणी अडवलं होतं, ते मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न येतो बघा, की मिलिटरी पॉवर्स ज्या आहेत जगामधल्या त्याच्यामध्ये ग्लोबल फायर पॉवर 2025 निर्देशांक जो आहे त्याच्यानुसार सर्वात शक्तिशाली मिलिटरी असणाऱ्या देशांचा क्रम जो आहे, तर आता याच्यामध्ये भारत हा 4थ्या क्रमांकावर आहे. अमेरिका, रशिया, चीन, भारत आणि दक्षिण कोरिया असे पहिले 5 देश याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतात. सो भारताचा क्रमांक जो आहे तर तो 4था आहे बघा याच्यामध्ये. देन विकिंजम बंदर जे आहे याच्याबद्दल जे आहे प्रश्न विचारलेला आहे बघा पुढचा. या प्रकल्पात सर्वाधिक भागीदारी अदानी समूहाची आहे. ओके, अदानी समूह जे आहे बघा, तर इथं सिंपली जे आहे अदानी समूह जे आहे बघा. ओके, आता अदानी ग्रुप जो आहे या अदानी ग्रुपने याच्यामध्ये भागीदारी केलेली आहे, परंतु ह्या प्रोजेक्टमध्ये सगळ्यात जास्त जे आहे ते केरळ राज्याची भागीदारी आहे. 2 नंबरला अदानीचा नंबर येतो बघा, 3 नंबरला मग केंद्र सरकारचा नंबर येतो. सो या पद्धतीने हे आहे. त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे आणि हे केरळ राज्यात आहे हे बरोबर आहे बघा. त्याच्यामुळे दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे. तुम्हाला फक्त ब हे याचं उत्तर आहे. देन कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दलचा प्रश्न आहे. कर्नल सोफिया कुरेशी जे आहेत त्यांचा जन्म जो आहे तो राजस्थानमध्ये झाला होता असं इथं म्हटलेलं आहे. तर हे स्टेटमेंट जे आहे तर इथं गुजरात पाहिजे बघा. सो बिनचूक विधान निवडायचं आहे. त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट जे आहे तर ते आपलं गेलं आहे बघा. त्याच्यानंतर जे आहे 1999 चेन्नई येथे ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये लेफ्टनंट म्हणून तैनात करण्यात आले होते, बरोबर आहे. 2016 बहुराष्ट्रीय लष्करी सरावात भारताच्या लष्करी तुकडीचं जे आहे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला त्या होत्या, हेही स्टेटमेंट बरोबर आहे. पण 2022 कांगोमध्ये संयुक्त राष्ट्राच्या शांती मोहिमेत काम केलं, हे स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. इथं 2006 असणं अपेक्षित होतं. सो त्याच्यामुळे कर्नल सोफिया यांच्याबद्दलचा जो प्रश्न आहे बघा बी अँड सी, सो हे उत्तर याचं बरोबर आहे. त्याच्यामुळे जे आहे ना की आयोगाला व्यक्तिनिष्ठ प्रश्न विचारण्याची जी काही टेंडन्सी आयोगाची राहिलेली आहे त्याच्यानुसार खूप महत्त्वाच्या ज्या व्यक्ती न्यूजमध्ये येत राहतात, कर्नल सोफिया कुरेशी. आणि पुढचा जो प्रश्न आहे तुमचा तर तो जो प्रश्न आहे तो विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्याबद्दल आहे. ह्या दोन्ही व्यक्तिमत्वांवर जे आहे प्रश्न आगामी काळात येण्याचे खूप खूप चान्सेस आहेत. विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्याबद्दल अयोग्य विधान निवडा असा प्रश्न आहे बघा, की यांनी अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतलेली आहे. आता तुम्हाला अयोग्य विधान निवडायचं आहे, हेही बरोबर आहे. त्यांनी चेतक आणि चित्ता हेलिकॉप्टर वापरलेलं आहे, हेही बरोबर आहे. आणि याच्यानंतर सन 2000 त्यांनी हवाई दलात हेलिकॉप्टर पायलट म्हणून त्यांना तैनात करण्यात आलं होतं. तर इथं 2000 नाही, इथं 2019 असणं अपेक्षित आहे. कारण बघा आता 2025 सुरू आहे, एवढे 25 वर्ष म्हणजे त्यांचा जो स्पॅन असतो तिथं कामाचा, ओके, आर्मी, एअरफोर्स, सो त्याचा विचार करता. सो हे 2019 इथं येतं बघा. 2000 हा खूपच मागचा सिनेरिओ येतो. सो त्यामुळे जे आहे इथं अयोग्य विधान जे आहे फक्त सी आहे बघा. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे आपला तो पुढचा प्रश्न ब्राह्मोस क्षेपणास्त्रासंबंधीचा आहे. याच्यामध्ये बघा ब्राह्मोस जे आहे रशिया आणि भारतात पहिला करार जो आहे 1999 झालेला होता. हा एक रेफरन्स याच्यामध्ये तुम्हाला मिळतो बघा. दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की ब्राह्मोसचा जो करार आहे त्या करारमध्ये जे आहे पहिला भारताचा वाटा 50.5%, रशियाचा 49.5%, ही स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे.
यशस्वी प्रक्षेपण जे आहे ब्राह्मोसचं सगळ्यात आधी जे झालं होतं ते 2005 नाही, ते 2001 मध्ये झालेलं बघा. कारण पहिल्यांदा जे आहे करार 1999 आणि मग त्याच्यानंतर एवढा कालावधी नाही 2001. ब्राह्मोस एक सबसोनिक नाही, सुपरसोनिक आहे बघा हे. ओके, सो ब्राह्मोस जे आहे सुपरसोनिक क्रूज मिसाईल आहे, क्षमता 290 जी आहे बघा. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. याच्यामध्ये जे आहे तुम्हाला A and B असे 2 स्टेटमेंट जे आहेत ते बरोबर आहे आणि बाकी हे दोघी स्टेटमेंट जे आहे ते चुकीचे आहेत. आता हे जे स्टेटमेंट आहे हे अर्ध बरोबर होतं, अर्ध चुकीचं होतं, म्हणजे हे अर्ध बरोबर आहे आणि हे चुकीचं आहे. सो हे रेफरन्सेस याच्यामध्ये लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे बघा, सर्वोच्च न्यायालयाने प्रसूती रजेसंबंधी दिलेल्या निर्णयाबद्दल बिनचूक विधान निवडा. आता सर्वोच्च न्यायालयाने जे आहे प्रसूती संबंधीची जी रजा आहे त्याला फंडामेंटल राईटचा भाग मानलेला आहे. कलम 21 जे आहे आपलं, त्या कलम 21 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने याला ठेवलेलं आहे बघा. सो त्यामुळे जे आहे कलम 21 अंतर्गत येणारा अधिकार आहे का, बरोबर आहे. आणि ही केवळ सामाजिक न्यायाशी संबंधित बाब आहे का, तर नाही. त्यांनी सांगितलं की ही गोष्ट जी आहे एकतर आर्टिकल 42 DPSP त्याच्यानंतर जे आहे 21 अंतर्गत टाकलं म्हटल्यानंतर हे काय झालं, आता फंडामेंटल राईट जे आहे FR रादर दॅन ते आहे. त्याच्यामुळे इथं जे आहे बिनचूक विधान फक्त A आहे. याच्यामध्ये पण एक हे होते की कायदा होता आपल्या इथं की प्रसूती रजा मॅक्झिमम किती बाळांसाठी मिळू शकते आणि मग त्याच्यानंतर एका महिलेने 3ऱ्या बाळासाठी जे आहे ते अप्लाय केल्यानंतर हा सगळा इश्यू झाला होता. सो ही एक बाब लक्षात ठेवा. देन टॅक्स गिफ्ट म्हणून कर सवलती संबंधीचं विधेयक कोणी पारित केलेलं आहे, तर याच्यामध्ये अमेरिका आहे बघा. अमेरिकेने सगळ्या जगावर टॅक्स लावला आणि त्यांच्या नागरिकांचे काही टॅक्स जे आहेत ते कमी केले. दॅट्स वाय जे आहे इथं हा सिनेरिओ आहे. देन FATF बद्दलचा प्रश्न आहे बघा पुढचा जो आहे. FATF रुटीन न्यूजमध्ये असतं. आर्थिक कारवाई कृती दल जे आहे, फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स जे आहे बघा. सो इथं जे आहे फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये 1989 मध्ये G7 देशांनी याची स्थापना केली होती. याच्या काळ्या यादीमध्ये इराण, उत्तर कोरिया, पाकिस्तान याच्यामध्ये नाही आहे. पाकिस्तानला सध्या ग्रे लिस्टमध्ये किंवा करड्या यादीत टाकण्यासाठी आपण प्रयत्न करतोय, पण पाकिस्तान सध्या याच्यामध्ये नाही. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे बघा. करड्या यादीत सध्या जे आहे ते 42 देश नाही 24 देश आहेत. सो हेही स्टेटमेंट जे आहे चुकीचं आहे. सो तुमचं B आणि C गेलं बघा. इथं B आहे, त्याच्यानंतर जे आहे इथं आहे बघा. आणि आता आर्थिक गैरव्यवहार मोठं विध्वंस करणाऱ्या शस्त्रांसाठी जे आहे वित्त पुरवठा करण्यासाठी ते ज्या काही गोष्टी होतात तर त्याच्यावर हे लक्ष ठेवतं. टेररिझमला जे आहे तुम्ही प्रोत्साहन देता कामा नये, हा एक बेसिक कन्सर्न आहे. सो A आणि D जे आहे तर ते याच्यामध्ये येतं. सो 49चा जर विचार केला बघा आपण तर ती एक महत्त्वाची बाब याच्यामध्ये येते. 49 जे आहे बघा. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे महिला सैनिकांसंबंधीचा आहे. महिला शांती सैनिकांसाठीची पहिली परिषद जी आहे कोणत्या देशाने आयोजित केली होती, तर भारताने आयोजित केली होती. आणि ही पहिली परिषद जी आहे 24-25 फेब्रुवारी 2025 मध्ये झालेली आहे. त्यामुळे जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे. अशा ज्या गोष्टी असतात पहिल्यांदा जे काही घडतं आहे त्याच्यावर रुटीन प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर जे आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 बाबत बिनचूक विधान निवडा. आता इथं जे आहे बघा तमिळ लेखिका बानू मुश्ताक, तर तमिळ नाही त्या कन्नड लेखिका आहेत आणि त्या पहिल्या कन्नड लेखिका आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. हार्टलम या कथासंग्रहाचा इंग्रजी अनुवाद जो आहे तो दिया भरते यांनी केलेला आहे. सो हा एक महत्त्वाचा याच्यामध्ये रेफरन्स आहे की ते स्टेटमेंट बरोबर आहे. आता बघा बुकर पुरस्कार कुणाला दिला जातो, एकतर जे आहे 2005 पासून सगळे व्हर्जन्स याचे आपल्याला बघता येतात. एकतर इंग्रजीमध्ये तुम्ही लिखाण केलेलं आहे किंवा तुमच्या बुकचा इंग्रजी अनुवाद आहे, ट्रान्सलेशन आहे, तर तुम्हाला बुकर पुरस्कार मिळतो. दुसरी गोष्ट याच्यामध्ये जे आहे की UK किंवा आयर्लंड इथं पब्लिश किंवा इथं ट्रान्सलेट झालेल्या पुस्तकांनाच हा पुरस्कार मिळतो. हा पण एक मुद्दा याच्यामध्ये लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर 52 वेद आणि भगवद्गीतेच्या प्रचार प्रसारासंबंधी केंद्र सरकारने विश्व विद्या गुरुकुलचे संस्थापक जोनास मॉसेटी यांना जे आहे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. हे गुरुकुल जे आहे तर ते कोणत्या देशामध्ये आहे, तर आन्सर आहे ब्राझील. ओके, ब्राझीलमध्ये गुरुकुल आहे आणि तिथं त्यांनी जे आहे काम केलेलं आहे किंवा ते आता करतात. सो त्याच्यासाठी आपण पद्मश्री पुरस्कार त्यांना दिलेला आहे. ऑपरेशन सिंदूर जे आहे त्या ऑपरेशन सिंदूरचा लोगो खालीलपैकी कुणी बनवला होता असा प्रश्न आहे. आणि ऑपरेशन सिंदूरचा लोगो जो आहे तो लेफ्टनंट कर्नल हर्ष गुप्ता, हवालदार सुरिंदर सिंह
यांनी केलेला आहे. त्याच्यामुळे ए अँड बी असं याचं उत्तर आहे बघा. सो 53 नंबरचा जो प्रश्न आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन 54 नंबर बघा, भारतातील विद्यार्थी आत्महत्येमध्ये आघाडीवर असणारं राज्य कुठलं आहे? तर महाराष्ट्र आहे. बरं, हा जो सिक्वेन्स आहे हा सिक्वेन्स तसाच आहे. विद्यार्थी आत्महत्येमध्ये आघाडीवर असणारी राज्य महाराष्ट्र, तमिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि 5वा जो आहे तर ते झारखंड आहे बघा. सो हा एक सिक्वेन्स लक्षात ठेवा. देन नेक्स्ट वन जे आहे, इस्रोने कधीपर्यंत अंतराळ मोहीम कचरामुक्त करण्याचं लक्ष ठेवलेलं आहे बघा. आता आजच्या डेटमध्ये सगळ्या ज्या आहेत एकतर अंतराळ मोहिमा प्रत्येक देशाच्या चालू आहे, स्पेस मिशन्स, आणि या स्पेस मिशनमुळे स्पेसमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतो. या कचऱ्यासाठी जे आहे एक सिंपल गोष्ट जी येते ती म्हणजे काय की हे कचरा मुक्त करायचं आहे आपल्याला. आपल्या ज्या इस्रोच्या मोहिमा आहे तर त्याच्यासाठीचं वर्ष आहे 2030. सो करंटचे जे प्रश्न आहेत तर ते एकतर बऱ्याच विद्यार्थ्यांचा जो कन्सर्न होता की करंटमध्ये आम्ही जे रुटीन मार्केट सोर्सेस वापरतोय त्यातून हे प्रश्न आम्हाला काही टॅकल होत नाही आहे. तर स्पॉटलाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला स्पॉटलाईटचे जे रेग्युलर लेक्चर्स असतात त्याच्या PDF पण आहेत. दररोजची PDF तिथं येते, ती तुम्ही नक्की वाचा. लेक्चर्स तुम्ही करू शकता, कारण आपल्या याच्यामध्ये द हिंदू असेल, PIB असेल, हे सोर्सेस असतात. तर त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला जे आहे की त्याच्या डायव्हर्सिटी प्रश्नांची पण मिळते आणि तो डेटा पण तुम्हाला प्रॉपरली मिळतो. सो त्यामुळे ते लक्षात ठेवा. चला इकॉनॉमीचे प्रश्न बघूयात. इकॉनॉमीच्या प्रश्नांमध्ये बघा, पहिला जो प्रश्न आहे आपला 56 नंबरचा, एकदा का मूलभूत गरजा भागल्या की राष्ट्रीय पातळीवर आनंदामध्ये संपत्तीच्या प्रमाणात वाढ होत नाही हे विधान खालीलपैकी कुठल्या अर्थशास्त्रज्ञाचं आहे? सो याचं उत्तर आहे ईस्टर्लिन जे आहे बघा. कारण कसं आहे ना की एकदा का तुमचे बेसिक नीड्स कंप्लीट होऊन गेलं की त्याच्यानंतर मग जे आहे की ज्या पद्धतीने संपत्ती वाढते तसा आनंद वाढेल याची काही गॅरंटी नाही आहे. शेवटी रोज गुलाबजाम खाल्ल्यानंतर मग काय होतं हे तुम्हाला चांगलं माहीत आहे. त्यामुळे ईस्टर्लिन जे आहे. आता असे पण हे जे प्रश्न आहेत बघा, ह्या प्रश्नांना असे विशिष्ट सोर्स किंवा एकाच ठिकाणी ते कुठंतरी आहे असं नाही आहे. आपण वेगवेगळ्या महत्त्वाच्या ज्या वेबसाईट्स असतील, महत्त्वाचे जे बुक्स आहेत आजच्या डेटमध्ये, सो त्याचा वापर करतो आहे. पण याचा खूप जास्त बर्डन घेऊ नका. इथं वेगवेगळे ॲस्पेक्ट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातो आहे की आयोगामध्ये ज्या पद्धतीने प्रश्न येतात तर त्यांचे सगळ्यांचे सोर्स आजच्या डेटमध्ये बुकिश नाही आहे. सो ते एक लक्षात ठेवा. ओके, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असली तर मग ते रेफरन्सेस येत जातात. भारताला अपयशी बाजारपेठेचं उदाहरण म्हणून बघितलं जातं. याचं कारण काय बघा, भारतामध्ये जे आहे गरजेनुसार वस्तू सेवा उपलब्ध असून सुद्धा त्याचं मागणीत रूपांतर होत नाही, हे बरोबर आहे. सो बेसिकली आपल्याकडे जे आहे गरजेनुसार वस्तूंनी सेवा आहेत, परंतु आपला जो ग्राहक आहे त्याच्याकडे तेवढे पैसे नाही आहेत की जो ते देऊन विकत घेऊ शकतो. हा याच्यातला महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. भारतातील ग्राहक जो आहे तो कृषीतून उत्पन्न मिळवतो आणि त्याला बाजारपेठेला आवश्यक असणारी खरेदी शक्ती निर्माण करणं जे आहे तर ते शक्य होत नाही. आता हे त्याचं कारण आहे बघा, कारण आपल्याकडं मेजर जे आहे आपली पॉप्युलेशन ती ॲग्रिकल्चर इकॉनॉमीशी डील करते आणि या ॲग्रिकल्चर इकॉनॉमीमध्ये जे आहे शेतकरी असेल, मजूर असेल, सो हे तेवढे पैसे जे आहे देऊन त्या वस्तू आणि सेवा जे आहे ते विकत घेऊ शकत नाही, असा तो मुद्दा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा ते म्हणजे मूलभूत उद्योगांच्या योगदानानुसार त्यांचा उतरता क्रम लावा. आता जे काही कोर इंडस्ट्री असते बघा, सो त्या कोर इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये जे आहे तुम्हाला याच्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत, ओके, कोर इंडस्ट्री. सो बेसिकली हिच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे तेल शुद्धीकरण. 1 नंबरला येतो बघा, 2 नंबरला वीज, 3 नंबरला पोलाद, 4 नंबरला कोळसा जे आहे. याच्यानंतर जे आहे कच्चं तेल, त्याच्यानंतर जे आहे पुढचा रेफरन्स येतो नैसर्गिक वायू, नॅचरल गॅस जो आहे, नैसर्गिक वायू जो आहे. त्याच्यानंतरचा रेफरन्स येतो सिमेंट आणि लास्ट जो आहे तो आहे फर्टिलायझर म्हणजे खते. ओके, तर अशा 8 कोर इंडस्ट्रीज ज्या आहेत त्यांना कोर का म्हटलं होतं, कारण कुठलंही प्रोडक्शन करायचं म्हटलं तर यांचा रोल तिच्यामध्ये मेजर असतो. सो त्यामुळे जे आहेत ह्या कोर इंडस्ट्रीज आहेत बघा. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा, सूचक नियोजनाबाबत योग्य विधान निवडा. आता सूचक नियोजन जे आहे इंडिकेटिव्ह प्लॅनिंग, तर या सूचक नियोजनानुसार प्रत्येक अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था म्हणून सुरुवातीला काम करायची, ही स्टेटमेंट एक बरोबर आहे बघा. ओके, सो बाजारपेठेला वगळण्याऐवजी सूचक नियोजन बाजारपेठेच्या माध्यमातून काम करते. बाजारपेठेलाच घेऊन प्राइसिंग जे आहे त्याच्यावर काम करणं हे याच्यामध्ये येतं बघा. इंग्लंडमध्ये 1965 साली राष्ट्रीय योजनेच्या सहाय्याने अशा प्रकारच्या नियोजनाला सुरुवात केली होती. सो हे स्टेटमेंट बरोबर आहे. वरील सर्व जे आहे बघा इंडिकेटिव्ह प्लॅनिंगबद्दल सगळे स्टेटमेंट्स बरोबर आहे. 12वी पंचवार्षिक योजना जी आहे
त्यातलं बिनचूक विधान आपल्याला निवडायचं आहे बघा. 12वी पंचवार्षिक योजना जी आहे याच्यामध्ये अन्नधान्य उत्पादन प्रतिवर्ष 2% वाढवण्याचं लक्ष आहे, हे बरोबर आहे बघा. पेट्रोलियम उत्पादनांच्या आयातीवरचं अवलंबित्व 80% असेल असा अंदाज याच्यामध्ये करण्यात आला होता आणि भूसंपादनासाठी नवीन कायद्याची आवश्यकता आहे असं प्रतिपादन पण केलं होतं. सो हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि याच्यामध्ये जसं हे 2% अन्नधान्य वाढवायचं होतं तर 5 to 6% जे आहे पशुधन आणि त्याच्याशी रिलेटेड बाबी जे आहेत तर ते वाढवण्यासंबंधीचा याच्यामध्ये मुद्दा होता. दूध उत्पादन असेल, कुक्कुटपालन असेल बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट जी कन्सेप्ट आहे आपली तर ती मुद्रा अवस्पात जे आहे बघा. आता स्टॅगफ्लेशन जे आहे तर हे इथं महत्त्वाचं आहे बघा. स्टॅगफ्लेशन, ओके, मुद्रा अवपात, स्टॅगफ्लेशन. आता चलनवाढ जे आहे त्या चलनवाढीचा जर आपण विचार केला तर बेरोजगारी आणि चलनवाढ दोघी उच्च पातळीवर असतात तेव्हा ही स्थिती निर्माण होते, हे बरोबर आहे बघा. आणि फिलिप्सचा वर्क याला जे आहे यांनी पाठबळ नाही मिळालं, हे याच्या विरोधी संकल्पना आहे. कारण फिलिप्स वर्क काय करतं की ज्या वेळेस तुमची जे आहे इन्फ्लेशन वाढतं तेव्हा बेरोजगारी काय होते, कमी होते असं सांगतं. पण स्टॅगफ्लेशनमध्ये दोन्ही गोष्टी ॲट अ टाईम तुमच्या ज्या आहेत तर त्या उच्च पातळीवर असतात. 61 नंबर जे आहे. सो हा तिच्यामध्ये एक महत्त्वाचा कन्सर्न आहे बघा. त्यामुळे हे लक्षात ठेवा, फिलिप्स वक्राच्या अपोजिट सिच्युएशन ही असते आणि त्याच्यामुळे अनेक अर्थव्यवस्थांनी मौद्रिकतावादी किंवा पुरवठ्यावर भर देणारी जे आहे तर ही अर्थव्यवस्था निवडलेली आहे. त्याच्यामुळे इथं जे उत्तर येतं तुमचं तर ते जे आहे अ आणि ब असं हे उत्तर आहे बघा. आता ही सर्वप्रथम अशी स्थिती कधी बघायला मिळाली होती की ज्याच्यामध्ये तुम्हाला हे सिच्युएशन मिळते 1970मध्ये US मध्ये तुम्हाला हे बघायला मिळतं बघा. त्याच्यानंतर ऑइल शॉकमुळे पण ही सिच्युएशन आली होती. चलनवाढीमुळे पुढीलपैकी कोणता परिणाम जो आहे तर तो आढळत नाही. आता अल्पमुदतीच्या चलनवाढीमुळे अर्थव्यवस्थेतील गुंतवणुकीला चालना मिळते, हे बरोबर आहे बघा. आता चलनवाढ जर अल्पमुदतीसाठी असेल तर ती बूस्ट करते आपल्या इकॉनॉमीला. परकीय वस्तूंची आयात कमी होते आणि आयात पर्यायी उत्पादनांचा फायदा होतो, हेही बरोबर आहे. विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये व्यापार संकुल जो आहे तो अनुकूल नाही, तो प्रतिकूल असतो. आता हे एक लक्षात ठेवा, ज्या विकसित असतात, ओके, डेव्हलप्ड इकॉनॉमी जे आहे ना तिच्यामध्ये हे अनुकूल असतं बघा. सो त्यामुळे जे आहे हे तिसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. निर्यातीचं प्रमाण वाढतं मात्र निर्यातीचं मूल्य घटतं. सो निर्यातीचं प्रमाण वाढलेलं असतं पण तुमची इकॉनॉमी ऑलरेडी जे आहे, तुमचं चलन जे आहे त्याची किंमत कमी आहे, त्याच्यामुळे निर्यातीचं मूल्य जे आहे तर ते घटलेलं असतं बघा. सो उत्तर जे आहे तर ते 3 आहे बघा. देन राष्ट्रीय नैसर्गिक शेती जी आहे या अभियानाबद्दल योग्य विधान निवडा. केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 पासून भारतीय प्राकृतिक कृषी पद्धती अंतर्गत एक स्वतंत्र योजना म्हणून राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान जे सुरू आहे. नॅचरल फार्मिंग म्हटलं की सुभाष पाळेकर सरांचा जो आहे तर तो रेफरन्स तिथे येतो. सर्वांना सुरक्षित आणि पौष्टिक अन्न प्रदान करण्यासाठी नैसर्गिक कृषी पद्धतीला प्रोत्साहन देणं हे हिच्यामध्ये महत्त्वाचं आहे. आणि 2025-26च्या अर्थसंकल्पात 255 कोटी रुपयांचा निधी याच्यासाठी महाराष्ट्राने दिलेला आहे. सो 63 जे आहे तर याच्यामध्ये वरील सर्व हे सगळे स्टेटमेंट जे आहेत तर ते याच्यामध्ये बरोबर आहे बघा. पुढचं जे उत्तर प्रश्न आहे आपला, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना. आता रिसेंटली जे आहे की महाराष्ट्राने ब्ल्यू इकॉनॉमी जे आहे किंवा फिशिंगमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शनमध्ये जे आहे तर ती मुसंडी मारलेली आहे. ॲज कम्पेअर टू भारताचं तर 2%नीच वाढलं आहे. आपण 40पेक्षा जास्त टक्क्यांनी जे आहे प्रोडक्शन वाढवलेलं आहे बघा. जून 2020मध्ये आत्मनिर्भर भारताचा भाग म्हणून ही योजना आली होती. तर इथं जे आहे जून नाही, ही मेमध्ये आलेली योजना आहे बघा, मे 2020. आता राज्यसेवा असेल किंवा कंबाईन कुठली MPSCचे जे पेपर आहेत ना त्याच्यामध्ये योजनेची जी डेट आहे, योजना कधी सुरू होते त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. तुम्ही जर जुने पेपर बघा डायरेक्टली तुम्हाला डेट्स विचारलेल्या आहेत तर त्या डेट परफेक्ट पाहिजेत. त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट जे आहे ते गेलं योग्य विधान निवडायचं आहे. मग आता ए इथं गेला बघा, इथं गेला. उत्तर तुमचं आलेलं आहे BCD. ओके. आता पुढे जे आहे की मासेमारी करणाऱ्या बोटींना विम्याचं संरक्षण दिलेलं आहे. अतिरिक्त 55 लाख रोजगार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. देशा अंतर्गत मत्स्य उपभोगाला पण प्रोत्साहन द्यायचं आहे की मासे खा. ओके. त्याच्यामुळे जे आहे आणि 2024-25 जे आहे तोपर्यंत टार्गेट होतं याच्यामध्ये 70 लाख टन जे आहे तेवढ्यानी जे आहे तर हे वाढलं पाहिजे. सो तो एक महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा, पुढचा जो रेफरन्स आहे याच्यामध्ये विकास वित्तीय संस्थांशी संबंधित HS कान समितीने भारतातील वैश्विक बँकेची संकल्पना कधी मांडली. आता बघा
ही 1998 मध्ये मांडलेली संकल्पना आहे. वैश्विक बँक म्हणजे काय की तुम्हाला एक युनिव्हर्सल बँक, मोठमोठ्या बँका एकत्रित करून मर्ज करून जे आहे वैश्विक बँक उभी करणं आणि त्याच्यातून गोष्टी वर्क करणं, ही संकल्पना जी आहे 1998 मध्ये HS खान यांनी जी आहे ती मांडली होती. आनंदा हे पहिलं सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन LICने कधी सुरू केलेलं होतं, तर हे नोव्हेंबर 2020 मध्ये जे आहे सुरू केलं. आता हे आनंदा काय आहे बघा, याचा फुल फॉर्म आहे आत्मनिर्भर एजंट्स न्यू बिझनेस डिजिटल ॲप. म्हणजे जे एजंट आहेत त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी डिजिटली ते रजिस्ट्रेशन करू शकता, हे याच्यामध्ये डील होतं बघा. सो एजंटचा जो ऑनलाईन इन्शुरन्सचा बिझनेस आहे तो याच्यामध्ये वर्क होतो. त्याच्यानंतर 67 नंबरचा जो प्रश्न आहे बघा, शॉर्ट सेलिंग. शॉर्ट सेलिंग जे आहे याला भारतात परवानगी दिलेलं नाही, तर असं नाही आहे. तुम्हाला इथं अयोग्य विधान निवडायचं आहे. भारतात परवानगी दिलेली आहे का? आहे. सो ही एक बाब याच्यामध्ये लक्षात ठेवा. शॉर्ट सेलिंग जे आहे तर त्याला भारतामध्ये परवानगी आहे. आता शॉर्ट सेलिंगच्या बाबतीमध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी येते की शॉर्ट सेलिंग हे प्रकरण काय असतं. शॉर्ट सेलिंग म्हणजे काय की तुम्ही एखाद्या ब्रोकरकडून वगैरे शेअर्स घेता, त्याच्यानंतर तिच्यामध्ये जे आहे तुम्हाला प्रॉफिट कमवणं आणि मग ते परत जे आहे ते विकणं, त्या पद्धतीने ते डील केलं जातं. मालक नसलेल्या समभागांची विक्री होते, हे बरोबर आहे, कारण ते मालक नाही विकत, दुसऱ्याकडून उसनवारीने घेऊन ते विकले जातात. भविष्यात किंमत कमी होण्याच्या अपेक्षेने परत करण्याच्या बोलीवर हे जे आहे ब्रोकरकडून उसने घेतलेले असतात. हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. याच्यात नेहमीच फायदा होतो का? नाही, नेहमीच याच्यात फायदा होत नाही. त्याच्यामुळे याला जे आहे उत्तर जे आहे तुमचं सो ह्या केसमध्ये तर ते 3 जे आहे ए आणि डी. ओके, सो ए आणि डी जे आहे अयोग्य विधान विचारलं आहे बघा. सो ए आणि डी, कारण जर आहे ना हिच्यामध्ये हे बघा 3 नंबरचं स्टेटमेंट भविष्यात किंमत कमी होण्याच्या अपेक्षेने घेतलं जातं आणि जर किंमत जास्त झाली तर तुम्हाला प्रॉफिट होईल का? तर गॅरंटी नाही आहे, होऊ शकतो, नाही पण होणार. सो नेहमीच होईल असं काही नाही आहे. देन 13 नंबरचा प्रश्न पुढचा जो प्रश्न बघा 68 नंबरचा प्रश्न जो आहे तो म्हणजे खालीलपैकी योग्य विधान निवडा. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना झाल्यावर भारताने स्थिर चलन पद्धती जी आहे स्वीकारलेली आहे. सो स्टेटमेंट बरोबर आहे. सप्टेंबर 1975 मध्ये भारताने ब्रिटिश पाऊंडपासून रुपया वेगळा केला, हे बरोबर आहे. आणि 1991 पासून त्यांनी दुहेरी नियम पद्धतीने 1992-93 हा जो काळ आहे याच्यामध्ये दुहेरी विनिमय दर जो आहे, डबल एक्सचेंज रेट जो आहे तो आला. याच्यामध्ये 2 गोष्टी होत्या. एक अधिकृत होता म्हणजे ठरवलेला जो असेल तो, आणि दुसरा जो होतो बाजारानुसार मार्केटनुसार चालणार एक्सचेंज रेट. अशा पद्धतीने हे जात होतं. सो त्याच्यामुळे जे आहे ए अँड बी इज द आन्सर. पुढचा जो प्रश्न आहे बघा, आर्थिक स्थैर्य ट्रायलेमाची मांडणी 2008 मध्ये कुणी केलेली होती? आता बघा आर्थिक स्थैर्य ट्रायलेमा जो आहे ही जी कंडिशन होती, आता ट्रायलेमा म्हणजे याच्यात 3 गोष्टी असणार आहे. या 3 गोष्टी काय होत्या तर एकतर सगळ्यात पहिलं हे कोणी केलं होतं? डर्क शोनमेकर यांनी हे केलेलं होतं. आणि हे काय प्रकरण होतं तर याच्यामध्ये स्थिर आर्थिक प्रणाली हा एक मुद्दा होता. दुसरं होतं की एकात्मिक आर्थिक प्रणाली पाहिजे म्हणजे स्टेबल इकॉनॉमी, इंटिग्रेटेड इकॉनॉमी, आणि तिसरं होतं राष्ट्रीय स्तरावर आर्थिक स्थैर्य जे आहे. सो अशा पद्धतीने जे आहे हा सिनेरियो होता. भारतामध्ये थेट लाभ हस्तांतरण करण्याची पद्धत जी आहे ती कधीपासून अस्तित्वात आलेली आहे तर आजच्याच करंटच्या सेशनमध्ये जे आहे आपण हे बघितलं होतं की याच्यामध्ये काय आहे की 2025 मध्ये 4 कोटी कनेक्शन जे आहेत LPGचे तर ते आयदर बनावट होते किंवा ते बोगस होते सरळ. सो LPG जे आहे त्याच्या बाबतीत हे आलं होतं प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण, आणि ते आलं होतं 2013 मध्ये. सो इकॉनॉमीच्या बाबतीमध्ये दोन्ही गोष्टी आहेत, कन्सेप्ट ॲज वेल ॲज फॅक्ट्स. सो दोन्ही गोष्टींवर कमांड असणं फार गरजेचं आहे. ती जर असेल तर आपल्याला जे आहे चांगले मार्क्स इथं घेता येतील. धन्यवाद. चला पॉलिटीचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला बघायचे आहेत बघा. पॉलिटीच्या प्रश्नांमध्ये जे आहे आपण पहिला जो प्रश्न आहे आपला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासंबंधीचा आहे. ही एक संवैधानिक संस्था आहे, तर ही वैधानिक आहे, संविधानिक नाही आहे. ओके, कॉन्स्टिट्युशनल बॉडी नाही आहे, नॉन कॉन्स्टिट्युशनल आहे, वैधानिक आहे. ओके, सो एकंदर जे आहे नॉन कॉन्स्टिट्युशनल आणि कॉन्स्टिट्युशनल बॉडी जे आहे त्या चांगल्या करून ठेवा. सो ही नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे बघा. आणि अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक राष्ट्रपतींनी नेमलेल्या 5 नाही 6 सदस्यीय समितीतर्फे होते. आणि याच्यात 6 सदस्य कोण असतात? पंतप्रधानाचे अध्यक्ष असतात बघा. याच्याबरोबरच जे असतात स्पीकर असतात याच्यामध्ये. त्याच्यानंतर व्हाईस चेअरमन जे आहे राज्यसभेचे जे आहेत. त्याच्यानंतर दुसरं जे असतं बघा याच्यामध्ये लीडर ऑफ अपोजिशन, दोघी लोकसभा आणि राज्यसभा. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट होम मिनिस्टर जे आहे
त्याच्यामुळे जे आहे की हे 1 2 3 4 5 आणि 6 ओके. अध्यक्ष किंवा सदस्य 3 वर्षाच्या कार्यकाळापर्यंत पद धारण करतात. 3 वर्ष 70 वर्ष जे आहे. सो हा एक महत्त्वाचा याच्यातला आस्पेक्ट आहे. आणि आयोग त्यांचा वार्षिक अहवाल राष्ट्रपतींना जे आहे तर ते सादर करतात. हे चुकीचं आहे. ते केंद्र सरकार वा कन्सर्न जे काही राज्य सरकार संबंधीचं आहे त्यांना करतात. योग्य विधान तुम्हाला निवडायचं आहे. सो याच्यामध्ये जे आहे योग्य विधान जे आहे बघा तर ते आपल्याला बघायचं आहे ते फक्त काय आहे सी आहे बघा. ओके. योग्य विधान जे आहे फक्त सी 3 वर्षावाला 3 आणि 70 याच्यामध्ये पण एक गोष्ट ॲड होऊ शकते. सो नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज जे आहेत त्याचा अभ्यास करताना कंपोजिशन बघा किती लोक असतात, कोण नियुक्ती करतं आहे वगैरे वगैरे. ओके. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे आपला तो प्रश्न जो आहे तर तो जोड्या लावा आहे बघा. योग्य जोड्या लावा. आता इथं तुम्ही जर बघितलं 351 मी तुम्हाला करंटच्या सेशनमध्ये पण बऱ्याचदा हा प्रश्न विचारलेला आहे. आता समजा हिंदी भाषा जी आहे ती न्यूजमध्ये पण आहे. त्याच्यामुळे जे आहे 351 हिंदी भाषा विकास मार्गदर्शक सूचना एकाच ठिकाणी आहे बघा. सो तुमचं उत्तर जे आहे मग 343 संघराज्याची भाषा असेल बघा किंवा इतर ज्या गोष्टी आहेत सो त्या तुम्ही जे आहे बघू शकता. सो 344 जे आहे तर ते राजभाषा आयोग आणि 350 भाषिक अल्पसंख्याक जे आहे त्याच्याकरता विशेष अधिकार. आता याचं एक दुसरं तुम्ही मला सांगा 350A जे असतं त्याचं काय रेफरन्स आहे बरं. हा पण प्रश्न बऱ्याचदा जे आहे आपण बघतो किंवा मी तुम्हाला बऱ्याचदा हा पण विचारलेला आहे. त्याच्यानंतर जे आहे तिसरा जो कन्सर्न आहे बघा आपला तो जो आहे 73 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी वैशिष्ट्ये जगातील कोणत्या देशाच्या संविधानातील आहे ते ओळखा. लग्न करण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार असणं जे आहे बघा म्हणजे आता हा जर भारतात राहिला असता तर मग जी लग्नाडू लोक आहेत त्यांच्यासाठी केवढं सोपं झालं असतं आहे. स्टेटनीच जे आहे मग लग्न लावून दिली असतील आणि सगळ्या गोष्टींची जबाबदारी घेतली असती बघा. तिहेरी नागरिकत्व जे आहे ते हिच्यामध्ये असतं म्हणजे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट स्टेट आणि सेंटर जे आहे. थेट लोकशाही डिरेक्ट जे आहे डेमोक्रेसी हिच्यामध्ये असते आणि परिषद काउन्सिल पद्धतीने गव्हर्नमेंट चालतं. सो हा जो देश आहे हा आहे स्वित्झर्लंड जे आहे बघा. सो आपल्याला लक्ष्मीकांतमध्ये जे आहे कंपॅरिझन दिलेले आहेत बघा वेगवेगळे कॉन्स्टिट्यूशन्स आहेत त्याच्यावर एक नजर टाकणं गरजेचं आहे. एकदा तुम्ही बघितले पाहिजेत. त्याच्यानंतर चौथं जे आहे बघा 74 नंबरचा प्रश्न बघा. मुंबई दारूबंदी कायदा 1950ची वैधता कायम ठेवणारा खटला खालीलपैकी कुठला आहे. तर हा मुंबई राज्य विरुद्ध जे आहे तर तो FN बलसारा हा एक आहे बघा. सो आता याच्यातले पुढचे जे आहेत तर ही एक बाब लक्षात ठेवा. पुढचे जे स्टेटमेंट्स आहेत पुढचे खटले जे आहेत म्हणजे आता याच्यातला DN बॅनर्जी विरुद्ध RP मुखर्जी जो आहे बघा हा औद्योगिक विवाद कायद्याच्या वैधतेसंबंधीचा आहे. राजस्थान विरुद्ध जी चावला जो आहे बघा हा जे काही ध्वनिवर्धक जे असतात त्याच्या वापरावर बंदी घालणारा जो आहे तो खटला आहे. आणि गुजरात विरुद्ध शांतीलाल मंगलदास जो आहे तर तो एखादा कायदा विधिमंडळाच्या अखत्यारीत आहे किंवा नाही हे तपासण्यासंबंधीचा खटला आहे. ओके. सो 2024मध्ये आपल्याला 2 प्रश्न खटल्यांवर होते. खटले चांगले पाहिजेत आपले. नवतेज सिंग जोहर खटला 2018 बाबत योग्य विधान निवडा. हिच्यामध्ये समलैंगिक संबंधांना गुन्हा म्हणून समावेश न करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने जे आहे तर तो दिला होता. सो हे बरोबर आहे बघा. याच्यामध्ये जे काही कलम तिच्यामध्ये इन्क्लूड होती 14, 15, 21, 16 नाही इथं 19 पाहिजे बघा. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जे आहे तर तिच्यामध्ये महत्त्वाचं होतं की याचं हनन नाही झालं पाहिजे. आणि सुरेश कुमार कौशल खटल्यातल्या निकालाच्या विरोधात इथं निकाल दिला गेला होता. सो 75 नंबरचा जो प्रश्न आहे आपला त्याचं जे उत्तर आहे तर ते A आणि C आहे बघा. दुसरा जो B आहे तर तो आपला चुकीचा आहे. त्याच्यानंतर जे आहे खालीलपैकी कोणत्या संस्था आणि संघटनांचा दबाव जो आहे तर तो दबाव गटामध्ये समावेश होतो. जो प्रेशर ग्रुप जे असतात तिच्यामध्ये कोण कोण येतं तर हे सगळे दिलेले जे आहेत ते प्रेशर ग्रुपचा भाग आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन, हिंद मजदूर सभा, विश्व हिंदू परिषद, गांधी शांतता फाउंडेशन, भारतीय किसान संघ इच अँड एव्हरीवन जे आहे 76 जे आहे बघा. त्याच्यानंतर जे आहे की ही जी संकल्पना आहे प्रेशर ग्रुप अमेरिकेत त्याचा उदय जो आहे तर तो झालेला आहे. प्रेशर ग्रुप नावातच आहे दबाव गट की त्यांची जे काही ओव्हरऑल प्रेशर क्रिएट करून काम करून घेणं समोरच्याकडून तो कन्सर्न तिच्यामध्ये येतो. त्यानंतर जे आहे बघा 77 नंबरचा जो प्रश्न आहे खालीलपैकी कोणती तरतूद 91व्या घटनादुरुस्ती कायदा 2003शी सुसंगत नाही. ओके. आता केंद्रीय मंत्रिमंडळातील पंतप्रधानांसह एकूण मंत्र्यांची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% अधिक नसावी. पक्षांतराकरता अपात्र सदस्य मंत्री म्हणून नियुक्ती करताही अपात्र असतील हेही बरोबर आहे.
मुख्यमंत्र्यांसह राज्यातील मंत्र्यांची संख्या 12 पेक्षा कमी नसावी असं पाहिजे बघा, हे 15 आहे इथं. सो हे स्टेटमेंट चुकीचं आहे. तुमचं उत्तर 3 आहे. आणि संसदीय पक्षातले 1/3 सदस्य पक्षातून बाहेर पडल्यास पक्षांतर बंदी कायद्यात ते अपात्र ठरणार नाही. ही 10व्या अनुसूचीतली तरतूद पण रद्द केली आणि याच्या जागी किती आलं? 2/3 आलं बघा नंतर. सो त्यामुळे जे आहे 77 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे 3. ओके. पुढचा जो प्रश्न आहे बघा आपला, घटना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जे आहे तुरुंगात वा पोलिसीत जे आहे कोठडीत असलेली व्यक्ती मतदान करू शकत नाही. आता एकतर जे आहे हे घटना नाही, पटना जे आहे. ओके, तुमच्या पेपरमध्ये करेक्ट होऊन जाईल आहे पटना उच्च न्यायालय जे आहे बघा इथं. ओके. सो पटना उच्च न्यायालयाच्या याच्यानुसार जे आहे तर आदेशानुसार तुरुंगामध्ये किंवा पोलीस कोठडीत असलेली व्यक्ती मतदान करू शकत नाही. बरोबर आहे बघा. आपण आतापर्यंत बघितलेलं आहे की मेंटली स्टेबल नसेल ती व्यक्ती किंवा मतदार यादीत नाव नाही आहे आणि तुरुंगात आहे तर कोठडीत आहे, त्यांना मतदान नाही करता येत. सर्वोच्च न्यायालयानुसार तुरुंगात असलेली व्यक्ती मतदार यादीत नाव असल्यास निवडणूक लढवू शकते. सो सर्वोच्च न्यायालयानुसार जे आहे बघा तुरुंगात ज्या व्यक्ती असतात तर त्या मतदार यादीत नाव असल्यास निवडणूक लढवू शकतात. तर ॲक्च्युली इथं सर्वोच्च न्यायालयात नाही आहे, उलट सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे की नका यांना निवडणूक लढवू नका देऊ. पण इथं जे आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट 1951चा रेफरन्स आहे ज्याच्याद्वारे तुम्हाला हे निवडणूक लढवता येते. म्हणून जी काही लोक जेलमध्ये आहेत आजच्या डेटमध्ये जर त्यांना शिक्षा झालेली नसेल 2 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा अधिकची तर त्या केसमध्ये निवडणूक लढवू शकतात. ओके. त्याच्यानंतर जे आहे 79 नंबरचा जो प्रश्न आहे बघा तो म्हणजे अभिजात भाषेसंबंधीचा प्रश्न आहे. हा अभिजात भाषा जी आहे त्या अभिजात भाषेसंबंधीचे सिनॅरिओ जर आपण बघितले तर तमिळला सर्वात आधी जे आहे अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता. संस्कृतला 2005 मध्ये, कन्नड 2008, ओडिया 2014. सो उत्तर जे आहे तर ते 1 आहे. आणि याच्यामध्ये रिसेंट 2024 मध्ये 5 भाषा आहेत. तिच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर मराठी आहे, पाली आहे, प्राकृत आहे, बंगाली आहे, आसामी आहे. आणि 2008 मध्येच कन्नड बरोबर जी होती तर ती तेलुगू होती आणि मल्याळम 2013 मध्ये होती. क्लासिकल लँग्वेजेसवर प्रश्न विचारले जाऊ शकतात, महत्त्वाचं आहे, करून ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी संविधानातील कलम कोणता आहे बघा. तर सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी जे आहे तर त्याच्यासाठीचं जे कलम आहे बघा तर ते जे आहे तर ते 243ZI असं आहे बघा. ओके. मग आता हे पुढची जी कलम आहेत ही काय आहे 243ZQ जे आहे तर हे अपराध आणि दंड जे आहे बघा जर सहकारी संस्थांसंबंधीचे काही इश्यू असतील त्याच्याकरता अपराध दंड. 243ZO जे आहे बघा तर हे जे आहे सदस्यांना माहिती मिळाली पाहिजे त्याच्या संबंधीचं कलम आहे. जे सदस्य आहे त्यांना माहिती द्या. आणि ZK जे आहे तर सदस्यांची निवडणूक जी आहे बघा. सो सदस्य निवडणूक जी आहे तर तो याच्यामध्ये मुद्दा येतो. त्याच्यानंतर जे आहे वायव्य सरहद प्रांत आणि बलुचिस्तानमधील आदिवासी क्षेत्रावरील उपसमितीचे सदस्य खालीलपैकी कोण नव्हते. तर ते SK दार आहेत बघा. SK दार जे आहेत ते कशाचे सदस्य होते तर ते भाषिक प्रांत आयोग जे आहे तर त्याचे सदस्य होते. आणि या समितीच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की जी वायव्य सरहद बलुचिस्तान आदिवासी क्षेत्रासाठीची उपसमिती होती याचं अध्यक्षपद नेमकं कोणाकडे होतं याचे रेफरन्सेस मिळत नाही. खान अब्दुल गफार खान, खान अब्दुल समद खान आणि मेहरचंद खन्ना हे त्याचे मेंबर होते बघा. भारतीय संविधानातल्या 19 कलमा अंतर्गत भाषण अभिव्यक्तीमध्ये काय काय येतं तर याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. वृत्तपत्र प्रसिद्धीपूर्व सेन्सॉरशिप लागण्याविरुद्धचा हक्क, शासकीय कामकाजाची माहिती मिळाली पाहिजे, राष्ट्रध्वज फडकवण्याचा अधिकार, लैंगिक ओळख व्यक्त होण्याचा अधिकार जे आहे बघा. देन खालीलपैकी कोणती शिफारस जी आहे ती पंचायत संबंधी बळवंतराय मेहता समितीने केली नाही. आता बघा याच्यामध्ये त्रिस्तरीय पंचायत राजसाठी बळवंतराय मेहता समिती अशी ओळखली जाते. ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य प्रत्यक्षरित्या. आता इथं काय होतं ग्रामपंचायत फक्त प्रत्यक्षरित्या, पंचायत समिती जिल्हा परिषद इनडिरेक्ट जे आहे. सो हा याच्यामध्ये मुद्दा आहे बघा. सर्व नियोजन विकास कामं पंचायत राज संस्थांवर सोपवण्यात यावी हे बरोबर होतं. जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा. सो हे स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. याच्यामध्ये बघणं अपेक्षित आहे बघा. त्याच्यानंतर 84 जे आहे 1974 मध्ये नगर परिषद प्रशासनामधल्या अर्थसंकल्पनातील सुधारणांची समिती कुणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली होती. गिरिजापती मुखर्जी जे आहे. मग आता इतर ज्या समित्या तुमच्या समोर आहेत या समित्यांचा जो आहे नेमका काय रेफरन्स आहे. मग आता याच्यातली
BS मूर्ती समिती जी आहे बघा, तर नगर परिषदेमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्या सेवा शर्ती याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर PK वाट्टल जे आहे स्थानिक वित्त चौकशी संबंधीची समिती आहे. आणि 4 जे आहे जॉन मथे ती कर आकारणी संबंधीची समिती आहे बघा. ओके. त्याच्यानंतर अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था खालीलपैकी कुठे स्थित आहे? अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था जी आहे तर ती मुंबईमध्ये स्थित आहे आणि ही खाजगी संस्था आहे बघा. हिची स्थापना जी आहे 1927 मध्ये झाली होती. सो आपण करंट असेल, इकॉनॉमिक्स असेल किंवा पॉलिटी याचं डिस्कशन बघितलेलं आहे. तुम्ही आतापर्यंत जे पेपर होत आहेत किंवा ह्या पेपरमध्ये तुम्हाला कुठं प्रॉब्लेम येतोय, कुठल्या विषयात कुठले घटक गडबडत आहेत, त्याचं रिव्हिजन प्रॉपरली करणं अपेक्षित आहे. त्याच्यानुसार जे आहे काम प्रॉपरली झालं पाहिजे. सो आपल्याला खूप चांगलं काम जे आहे येत्या काळामध्ये मग प्रिलिम्समध्ये करता येईल. तुम्हाला या संबंधीचे कुठले काही इश्यू असले तुम्ही येऊन भेटू शकता किंवा टीमला कॉन्टॅक्ट करू शकता. सो बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट टेस्ट. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाईट अकॅडमीची जी आपली टेस्ट नंबर 7 राज्यसेवेची झाली होती बघा, त्यातील जे इतिहास या विषयाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न जे आहेत ते आज आपण जे स्पष्टीकरण जे आहे ते बघणार आहेत बघा. 86 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा, राणी गैडिनल्यू यांच्याबाबत विचारलं होतं बघा. राणी गैडिनल्यू जे आहे बघा, सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट, सविनय कायदेभंगाच्या वेळेस जे नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये जे योगदान त्यांचं दिसून येतं बघा, त्यासाठी प्रसिद्ध आहे. तर त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र उठाव, तो उठाव जो आहे बघा तर तो सशस्त्र उठाव होता, राणी गैडिनल्यू यांनी केला. आणि नागा टेकड्यांमध्ये, नागालँड, मणिपूर या भागात तो उठाव केला होता बघा. त्यानंतर ब्रिटिशांनी जे आहे ते त्यांना अटक पण केली होती. स्वातंत्र्यानंतर जे आहे ते त्यांची सुटका झालेली बघा. ओके. हेराका चळवळीच्या नेत्या. हेराका चळवळ म्हणजे बेसिकली काय? हेराका चळवळ म्हणजे काय तर नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये बेसिकली जे ख्रिश्चन मिशनऱ्यांचं जे कार्य होतं बघा, ख्रिश्चन मिशनऱ्यांचं जे कार्य होतं धर्म प्रसारचं, यातून तिथली जी इंडिजिनस मूळ संस्कृती होती ती कुठेतरी लोप पावलं चालली होती बघा. आणि त्याच्याच विरोधात जे आहे तर हे हेराका चळवळ केली होती, ते देखील यांनी लीड केली होती. मग तिसरं पण विधान जे आहे ते बरोबर आहे बघा. आता नेहरूंनी त्यांना डॉटर ऑफ हिल्स असे संबोधले. ओके. तर हे पण स्टेटमेंट बरोबर आहे बघा. डॉटर ऑफ हिल्स किंवा त्यांना नागा क्वीन असं देखील म्हटलं जातं बघा. तर तिन्ही विधानं जे आहेत ते तुम्हाला बरोबर दिसून येतात. नंतर नेहरूंनी जे आहे तर ते स्वातंत्र्यानंतर त्यांची सुटका वगैरे केलेली तुम्हाला दिसून येते. कोणती विधानं बरोबर विचारली? तिन्ही विधानं जे आहेत ते तुम्हाला बरोबर इथं दिसून येतात बघा. ABC म्हणजे ऑप्शन नंबर 4 जे असेल ते याचं करेक्ट आन्सर असेल बघा. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे की 1565 मधील तालिकोटचं युद्ध, ओके, तर ते कोणत्या साम्राज्याच्या अस्तासाठी कारणीभूत ठरलं वगैरे? बॅटल ऑफ तालिकोट. ओके. तालिकोटचं जे युद्ध आहे बेसिकली, किंवा ज्याला आपण राक्षस तंगडीचं युद्ध देखील असं म्हणतो बघा, 1565. आता सालावरनं पण तुम्हाला लक्षात यायला पाहिजे बघा की विजयनगर साम्राज्य जे आहे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. कसं की मुघल साम्राज्य स्थापनाच 1526ला दिसून येईल. स्थापना संपलं तर ते 1857च्या उठावानंतर वगैरे ऑफिशियली येणं झालेलं तुम्हाला दिसून येईल. किंवा मराठा साम्राज्य संपले कधी तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धात, म्हणजे 1817 मध्ये संपले, हे 1857 तसं म्हणतात. बहमनी साम्राज्य जे ते ऑलरेडीच फुटून तुम्हाला 5 शाह्या झालेल्या तुम्हाला दिसून येतात. आणि त्या 5 शाह्यांनीच मिळून जे कुतुबशाही, इमादशाही, बरीदशाही किंवा गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही वगैरे या सगळ्या शाह्यांनी मिळूनच विजयनगरला हरवलं होतं. तेच युद्ध होतं ते तालिकोटाचं किंवा राक्षस तंगडीचं युद्ध आपण म्हणतो. तर त्यांनी विजयनगर साम्राज्य संपलं होतं बघा. परत महाराष्ट्राच्या हिस्ट्रीच्या रिलेटेड प्रश्न आहे बघा. 88 नंबरचा म्हणजे याचा आन्सर नंबर 3 जे आहे त्याचं करेक्ट आन्सर असेल. 88 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा, केसरी वृत्तपत्र कोणाशी संबंधित आहे? तुम्हाला माहिती आहे की केसरी आणि मराठा जे आहे ते टिळकांनी सुरू केलेली वृत्तपत्र आहेत. त्यातलं केसरी जे आहे तर ते गोपाळ गणेश आगरकरांकडे होतं, जे केसरी मराठीतून तुम्हाला दिसून येतं. मराठा जे आहे ते इंग्लिशमधून होतं बघा. हेच केसरीमधून जे आहे सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा आधी याच्यावरनं जे मतभेद झाले तेव्हाच आगरकर जे आहे त्या केसरीच्या संपादक पदाचा राजीनामा देतात आणि स्वतःचं सुधारक नावाचं वृत्तपत्र सुरू करतात. ओके. तर ते गोपाळ गणेश आगरकर जे आहेत त्याचं करेक्ट आन्सर. टिळक हिमसेन जे ते बघा ते मराठाचे होते. गोपाळ कृष्ण गोखले यांच्याशी निगडीत नाही आहेत बघा. विष्णू शास्त्री चिपळूणकर, ही जी व्यक्ती आहेत तीन, या 3 व्यक्तींनी मिळून काय केलेलं दिसून येतं तुम्हाला? न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना वगैरे दिसून येते. आणि मग चिपळूणकरांचा जर मृत्यू होतो, पण नंतर त्याच्यानंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन वगैरेची स्थापना आगरकर टिळक करतात. गोखले पण नंतर त्यांना जॉईन होतात. ओके.
विष्णूशास्त्री चिपळूणकर टिळकांचे गुरु मानले जातात बघा. म्हणजे विष्णूशास्त्री चिपळूणकर येणार नाही, टिळक नाही, गोपाळकृष्ण आगरकर. तसा इझियर स्वरूपाचा हा प्रश्न होता बघा, की सगळ्यांना बऱ्यापैकी माहीत असतं केसरीचं संपादक पद जे आहे ते आगरकरांकडे होतं. बौद्ध परिषदा दिल्यात. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे 89 नंबरचा, बौद्ध परिषदा आणि त्याचे जे संबंधित राजे जे असतील तर त्यांच्या जोड्या तुम्हाला विचारल्यात बघा. आता तिसरी परिषद जी आहे पर्टिक्युलर तिसरी परिषद अशोकाच्या काळातली सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती असते बघा. सीचं वन जरी आला तरी तुम्ही या 2 उत्तरांप्रती येता बघा. ओके. आणि पहिली परिषद जी आहे तुम्हाला दिसून येईल की अजातशत्रूच्या अंडर, म्हणजे बुद्धांचा मृत्यू जे आहे बघा 583 BC आसपास आणि 483 BC ला पहिली परिषद तुम्हाला दिसून येईल बघा. पहिली म्हणजे बुद्धांच्या मृत्यूनंतर 100 वर्षांनी जे आहे 483 BC ला जे आहे तर ते पहिली परिषद जी आहे ते फर्स्ट बुद्धांच्या मृत्यूनंतर लगेच तुम्हाला काय दिसून येतं तर पहिली परिषद वगैरे दिसून येते बघा. अजातशत्रूने जे भरवलीत बघा 100 वर्षानंतर नाही, बुद्धांच्या मृत्यूनंतर लगेच ही पहिली परिषद जी आहे ते भरवल्या दिसून येते. त्याच्या 100 वर्षानंतर जे आहे तर 383 BC मध्ये दुसरी परिषद जी भरवली जाते शिशुनाग साम्राज्याच्या. अजातशत्रू असेल हरियांका साम्राज्याचा, दुसरा असेल शिशुनाग साम्राज्याचा राजा काल अशोक, ज्याच्या काळात दुसरी परिषद झाली. आणि तिसरी तर तुम्हाला माहितीच असते बघा, सम्राट अशोकाने भरवली की जे पाटलीपुत्र आहे ते भरवलेले. आता ह्याच्या कुठं कुठं भरवलं आहे पण ते तुम्हाला लक्षात असले पाहिजे. जसं की पहिली परिषद जी आहे ते राजगृहाला झाली, दुसरी परिषद जी आहे ते कुठं झाली, तिसरी कुठं झाली आणि चौथी जी आहे चौथी परिषद जी आहे पर्टिक्युलरली म्हणजे जसं ह्या ज्या परिषदा झाल्यात बघा या परिषदांमध्ये त्यांची ठिकाणं असतील किंवा त्यांच्या प्रिसाइडिंग जे लोक असतील बघा, उपाली असतील, सभाकामे असतील, तिसऱ्याला मोगलीपुत्र तिस्सा असतील आणि चौथी परिषद जी आहे इथं हे तिसरे 3 बघितल्यानंतर चौथी परिषद जी आहे कुठे भरली, कोणाच्या पॅट्रोनेज खाली म्हणजे राजाश्रयाखाली भरली, तिथं कोण अध्यक्ष होते, तिथं काय झाले का. जसं पहिल्या परिषदेमध्ये तुम्हाला माहिती आहे की विनय पिटाका सुप्त पिटाका बनलं गेलं बघा. दुसऱ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की महासंघिका आणि थेरावादा असे 2 गट पडलेले तुम्हाला दिसून येतात. तिसऱ्यामध्ये अभिधम्म पिटाका वगैरे बनलेलं दिसून येतं. तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या देखील तुम्ही बघणं अपेक्षित आहे. चौथी परिषद कुठं भरली आणि त्याचे राजाश्रय कोणाचा होता वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत ते मी आशा करतो की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये वगैरे सांगता. ओके. किंवा ते बघणं तुम्ही अपेक्षित आहे. ओके. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा 90 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा, परत एकदा इझियर 1 स्वरूपात कॅटेगरीत आपण पकडू की आत्मीय सभेची स्थापना. फॅक्च्युअल बेस प्रश्न आहे बघा. आत्मीय सभा जी आहे ही स्थापना 1814 मध्ये झालेली दिसून येते की जी ब्राह्मण समाजाची प्रिकर्सर असं आपण म्हणू शकतो बघा. ब्राह्मण समाजाच्या आधी जे आहे तर राजा राममोहन रॉय यांनी आत्मीय सभेची स्थापना केली होती. नंतर यांनी जे आहे 1828 मध्ये ब्राह्मण समाजाची देखील स्थापना केली जाते. आणि मग हे सगळे लोक जे आहेत केशवचंद्र सेन, देवेंद्रनाथ टागोर हे सगळे याच ब्राह्मण समाजात जोडले जातात. दयानंद सरस्वती मात्र आर्य समाजाचे व्यक्ती आहेत बघा. ओके. यांचा इकडे ब्राह्मण समाजाशी काही संबंध नाही. आत्मीय सभा राजा राममोहन राय. ऑप्शन नंबर 2 जे आहे त्याचं करेक्ट आन्सर असेल. 1814 मध्ये स्थापन झालेली ही सभा आहे बघा. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा की विधानं दिल्यात आणि विधानांमधून जे आहे कोणती विधानं बरोबर नाहीत असं विचारले बघा. कोणती विधान म्हणजे इनकरेक्ट विचारले तुम्हाला स्टेटमेंट. ओके. तर ऋग्वेदिक काळात जे आहे ते गंगा नदीचा उल्लेख सिंधू नदीच्या. आता ऋग्वेदिक कालखंड किंवा वैदिक कालखंड रफली आपण कधी म्हणतो बघा तर इसवी सन पूर्व 1500 टू इसवी सन पूर्व 600 BC जो आहे तो हा ऋग्वेदिक कालखंड वैदिक कालखंड मानला जातो. त्यातला 1500 टू 1000 हा जो कालखंड याला तुम्ही काय म्हणता ऋग्वेदिक कालखंड मानता किंवा पूर्व वैदिक देखील याला म्हटलं जातं बघा. हा जो कालखंड दिसेल तुम्हाला हा कालखंड दिसेल तुम्हाला इथून 1000 BC टू 600 BC याला म्हटलं जातं उत्तर वैदिक कालखंड. म्हणजे इथं ऋग्वेद असतील बाकीचे जे 3 वेद आहेत बघा यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, उपवेद बाकीचे ते सगळे इथं तुम्हाला दिसून येते. ओके. तर सुरुवातीच्या काळात जे आहेत हे लोक जे आर्य लोक आलेत बघा ते सेंट्रल एशिया किंवा वेगवेगळ्या थिअरी आहेत बघा कुठून आले ह्यांचं नक्की ओरिजिन काय होतं. पण ह्यांचा जो एरिया दिसून येतो तो इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन हडप्पा संस्कृतीचा सिंधू सरस्वती खोरे जे असेल तर तिथं तुम्हाला दिसून येतं. गंगा नदीच्या प्रदेशात अजून हे गेलेच नाही. त्यामुळे गंगा नदीचा उल्लेख सिंधूपेक्षा जास्त आहे का ऑब्व्हियसली नाही. सिंधू नदीचा उल्लेख जास्त किंवा सरस्वती नदीचा उल्लेख जास्त आढळेल बघा. ऋग्वेदिक कालखंडात लोखंडी हत्यारांचा वापर. आता लोखंडी हत्यारांचा वापर व्यापकपणे झाला हे पण स्टेटमेंट चुकीचं ठरतं बघा. कसं ठरतं तर बेसिकली लोखंडाचा जो वापर आहे तो 1000 BCच्या नंतर जास्त झालेला दिसून येतो आणि तेच लोखंडी हत्याराच्या वापराने जे आहे तर ते
गंगा नदीच्या खोऱ्यातील जंगलं जे आहेत ते सगळी क्लिअर करून तिथे शेती करायला लागली असं तुम्हाला शतपथा ब्राह्मणामध्ये येतं बघा. शतपथा ब्राह्मणामध्ये हेच मेन्शन आहे. ऋग्वेदिक कालखंडात लोखंडाचा प्रामुख्याने वापर आहे का, आता शोधच नाहीये. ओके, नंतरच्या कालखंडात शोध आहे उत्तर वैदिक कालखंडात. इथे जर उत्तर वैदिक असतं तर ते कदाचित बरोबर आलं असतं. ओके, पहिली दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे बघा. आणि गोत्र हा शब्द, जसं गोत्र आता पण आपण वापरतो बघा, तर उत्तर वैदिक ग्रंथामध्ये आढळतो का, पहिल्यांदी उत्तर वैदिक ह्याला आढळतो. पण प्रथम कुठं आढळतो तर तो ऋग्वेदापासूनच आढळतो. गोत्र हा जो शब्द आहे तर तो ऋग्वेदिक काळापासून तुम्हाला आढळतो. कोणती विधानं बरोबर नाहीत, सगळीच विधानं बरोबर नाहीत. बरोबर नाहीत विचारलेत, ABC तिन्ही विधानं बरोबर नाहीत. ऑप्शन नंबर 4 जे आहे ते याचं करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा, की परत एकदा विधानं दिली त्यांनी विधानांचा विचार करून तुम्हाला सांगायचं आहे बघा. जसं महावीरांनी वेदांची प्रामाणिकता नाकारली, बरोबर आहे बघा. महावीर असतील किंवा बुद्धांनी पण वेदांची ऑथॉरिटी जी असेल, ओके, ऑथॉरिटी ऑफ वेदास नाकारले. ऍक्च्युअलमध्ये काय हे 600 BC जे आहे येता येता तुम्हाला काय दिसून येतं की वैदिक धर्म कर्मकांडाने अडकलेला तुम्हाला दिसून येईल. एकाधिकारशाही जे आहे ते वाढलेली दिसून येते आणि वेद हेच प्रमाण अशा पद्धतीने तुम्हाला दिसून येईल की ज्या वेदांच्या माध्यमातून वर्णव्यवस्था अजून कठोर झालेली तुम्हाला दिसून येतील. आणि याच्याच विरोधात जे आहे ते महावीर असतील किंवा बुद्धिझम जे असेल बघा, बौद्धांनी गौतम बुद्ध जे असतील यांनी समानतेवर आधारित धर्माची काय तत्वज्ञान सांगितलं, तेच पुढे जाऊन जैन धर्म किंवा बौद्ध धर्माचं रूप धारण करतं. तर ते वेदांची प्रामाणिकता किंवा ऑथॉरिटी नाकारतात. गौतम बुद्धांनी महिलांना संघात सामील होण्याची परवानगी दिली, बरोबर आहे बघा. सुरुवातीला जे बुद्ध महिलांना संघात घेण्यासाठी थोडेसे हेजिटंट दिसून येतात, पण नंतर त्यांचे जे शिष्य आहेत बघा, आनंद, ओके, प्रमुख जे डिसिपल आहेत त्यांचे शिष्य, ते काय करतात, बुद्धांना कन्व्हिन्स करतात. हा देखील प्रश्न एकदा विचारून झालेला आहे बघा. आनंद काय करतात, बुद्धांना कन्व्हिन्स करतात आणि नंतर महिलांना पण संघामध्ये समावेश केला जातो. बुद्ध आणि महावीर दोघेही राजघराण्यातले होते. आपण बघितलं तेव्हा बुद्धांचे टायटलच काय बघा, शाक्य मुनी, आणि महावीर तर तुम्हाला दिसून येते की त्यांची आई लिच्छवी प्रिन्सेस तुम्हाला दिसून येते बघा. दोघंही राजघराण्यातले आहे. दोन्ही वाक्य जे आहेत ते बरोबर आहेत. बुद्ध शाक्य कुळातले आहेत, महावीर देखील आईकडून त्यांना वडिलांकडनं पण ज्ञात्रिका कुळात नाहीत किंवा आईकडनं लिच्छवी कुळातून आहेत. दोघेही राजघराण्यातले. कोणती वाक्य योग्य आहे, तिन्ही वाक्य जे आहेत ते तुम्हाला योग्य दिसून येतात. म्हणजे 92चं 3 नंबरचे जे उत्तर आहे वरील सर्व विधाने बरोबर आहेत, हे त्याचं करेक्ट आन्सर असेल बघा. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा, 93 नंबरचा जो क्वेश्चन आहे, ओके, की खालीलपैकी कोणती वाक्य परत एकदा योग्य विचारलेत. ओके, तर अलाउद्दीन खिलजीने बाजार नियंत्रणाच्या उपाययोजना केल्या, मार्केट रिफॉर्म्स. ओके, खिलजींचा जो कालखंड आहे बघा 1290 ते 1320 जो आहे तो खिलजींचा कालखंड तुम्हाला दिसून येतो. पर्टिक्युलरली अलाउद्दीनचा जो कालखंड आहे तो 1296 पासून सुरू होतो ते 20 वर्ष 1316 पर्यंत तुम्हाला अलाउद्दीन खिलजीचा रेन दिसून येतो. अलाउद्दीन खिलजी जो त्याच्या दक्षिणेकडे साम्राज्य वाढवलं खिलजींचं, पहिल्यांदा असा रूलर सल्तनत पिरियड मधला की जो विंध्याजीने क्रॉस केला असं म्हटलं जातं, त्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याच पद्धतीने त्याच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स, प्रशासकीय सुधारणा, मार्केट रिफॉर्म्स म्हणजे बाजार नियंत्रण जे मिळवलं बघा त्यांनी, बाजारात म्हणजे काही सुधारणा केल्या बघा, किंवा दाग हुलिया अशा ज्या सिस्टीम्स आहेत बघा त्या किती अजून कडक केल्या गेल्या, मिलिटरी रिफॉर्म्स, अशा वेगवेगळ्या रिफॉर्मसाठी ओळखला जातो अलाउद्दीन खिलजी. त्याची बाजार नियंत्रण उपाययोजना देखील मेन्सला पण बऱ्याच वेळा विचारून झालेत बघा, तर ते पण तुम्ही बघणं अपेक्षित आहे. तर त्या उपाययोजना केल्या का? येस, ऑब्व्हियसली. इक्तादारी पद्धत त्यांनी रद्द केली. ब्लड अँड आयर्न पॉलिसीसाठी ओळखला जातो बघा तो, आणि सेंट्रलाइज ऍडमिनिस्ट्रेशनसाठी ओळखला जातो. त्याच इक्तादारी ही जी सिस्टीम आहे बघा, हे कोणी सुरू केली होती तर अल्तमशने सुरू केली होती. आणि हे इक्तादार म्हणजे काय, इक्ता एक ठिकाण असेल बघा, म्हणजे भाग असेल बघा, साम्राज्याचे वेगवेगळे इक्त्यामध्ये डिवाइड केलं होतं. आणि हे इक्तादार म्हणजे एक प्रकारे सामंतासारखे वागू लागले बघा नंतर, आणि यांचाच साम्राज्याला धोका होता. म्हणूनच यांनी राजधानीच्या आसपासचा जो भूभाग आहे तिथली इक्त्या जे आहेत ते बंद केले. दूरच्या प्रदेशात इक्ता चालू होते, पण इक्तादारी पद्धत रद्द केली का तर ते जनरली स्टेटमेंट राईट जातं बघा. तर दोन्ही विधान जे बरोबर आहे. आणि दिल्लीतील अलाई दरवाजा जे आहे ते त्यांनीच बांधला. अलाई दरवाजा जो आहे बघा, आर्ट अँड कल्चरमध्ये जे तुम्हाला कुतुब मिनार कॉम्प्लेक्स दिसून येतं, तर तिथला जो अलाई दरवाजा आहे तो याच अलाउद्दीन खिलजीने जे आहे तर यांच्यासाठी बांधलेला तुम्हाला दिसून येतो बघा. तर ते अलाई दरवाजा जो आहे तो अलाउद्दीन खिलजीनेच बांधलेला आहे. तिन्ही विधानं बरोबर आहेत बघा. वरील सर्व विधानं जे आहेत त्याची बरोबर असेल, म्हणजे आन्सर नंबर 3 जे असेल, क्वेश्चन ऑप्शन नंबर 3 जे असेल ते याचं करेक्ट आन्सर असेल बघा. ओके, नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा, नेक्स्ट जो क्वेश्चन आहे 94 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा, की भक्तीचं विचार रिलेटेड प्रश्न आहे बघा, आणि कोणती विधानं बरोबर आहेत असं विचारलंय तुम्हाला. जसं भक्ती चळवळीने जाती व्यवस्थेचा विरोध केला,
ऑब्व्हियसली बघा भक्ती चळवळ जी आहे जे तमिळ भक्तीपासून सुरू होते बघा 6व्या-7व्या शतकामध्ये तमिळ भक्तीने सुरू होती आणि नंतर रामानुजाचार्य असतील किंवा नंतर वैष्णव भक्ती संप्रदाय जे दिसून येतं, पर्टिक्युलरली महाराष्ट्राच्या अँगलने तुम्हाला जास्त महत्त्वाचं आहे बघा. तर या भक्ती संप्रदायाने काय केलेलं दिसून येतं तुम्हाला, जाती व्यवस्थेचा विरोध केला. हे जे मध्यस्थ सांगितले बघा वैदिक कालखंडापासून जे मध्यस्थ किंवा ब्राह्मणांची जी एकाधिकारशाही वाढते, तर याला जे आहे मध्यस्थामुळे जे आहे ते हिंदू धर्म जो आहे तो किंवा वैदिक धर्म जो असतो तो ऱ्हासाकडे गेलेला तुम्हाला दिसून येतो. तर त्यातून जे आहे ते रिवायवल करण्याचं काम हीच भक्ती चळवळ करते की जो मध्यस्थांचं उच्चाटन केलं जातं. पर्सनल डिवोशन टू गॉड जे आहे आपण म्हणतो बघा, वैष्णवांचा मेळा किंवा वारकऱ्यांना तुम्ही म्हणता बघा, तर त्याच्यामध्ये विठ्ठल भक्ती आपण म्हणतो. विठ्ठल भक्ती म्हणजे काय, विष्णूचं स्वरूप आहे बघा ते. ओके, तर ते डायरेक्ट कनेक्शन टू द गॉड ज्याला म्हणतो आपण ते सुरू केलेलं दिसून येतं. जाती व्यवस्थेचा विरोध केलेला दिसून येतो. चैतन्य महाप्रभूंनी शिवभक्ती, आता चैतन्य महाप्रभू जे आहेत बघा वैष्णव संत आहेत हे सगळे. ओके, तर वैष्णव संत असल्यामुळे शिवभक्ती नाही तर इथं विष्णू भक्ती किंवा पर्टिक्युलरली कृष्ण भक्ती तुम्ही म्हणू शकता, कारण कृष्ण परत एकदा ते विष्णूचाच अवतार. ओके, तर ते कृष्ण भक्ती येईल, त्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग होऊन जाईल बघा. इथे शिवभक्ती नाही तर कृष्ण भक्ती पाहिजे, म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे, तिसरं चुकीचं आहे. आता कबीर हे सगुण संत होते असं दिले बघा. कबीर जे असतील बघा संत कबीर, कबीरांचे दोहे प्रसिद्ध आहेत बघा. जसं कबीरांचा एक दोहा आहे बघा की जाती पाती सब झूठ है, जाती पाती सब झूठ है, जाती भरम पड़ मत कोई, जगन्नाथ की अगर जात न हुई तो हमरी कैसी हुई. म्हणजे देवाची जर जात नसेल तर आपली जात कसं काय असू शकते असं ते म्हणलेले बघा. त्या कबीरांच्या दोह्यावरनं पण तुम्हाला समजू शकतं की हे भक्ती चळवळ जे आहे तर ते काय जाती व्यवस्थेचा विरोध करते. आता कबीर संत जे संत होते ते सगुण होते का, तर कबीर असतील किंवा गुरु नानक देव सारखे संत असतील बघा हे निर्गुण संत असतील बघा. आता हे संत याच्यामध्ये भक्ती चळवळीमध्ये पण काही संत जे असतील ते निर्गुण असतील आणि काही संत जे असतील ते सगुण असतील. सगुण साकार म्हणजे ईश्वराचा फॉर्म मानणारे, ईश्वराकडे काही वैशिष्ट्य आहेत बघा असं मानणारे जे संत असतील तर ते सगुण संत आपण म्हणतो. आणि निर्गुण निराकार असणारे किंवा ईश्वराला कोणता फॉर्म नाही वगैरे किंवा कोणत्याही विशेष अशा क्वालिटीज निर्गुण आहे तो असं म्हणणारे जे आहे तर ते निर्गुण संत असतील. जसं निर्गुणांमध्ये कबीर नानक येतील बघा. सगुण संतांमध्ये बघा चैतन्य महाप्रभू येतील किंवा इथं पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये संत तुकाराम येतील बघा. तर असे संत तुम्हाला दिसून येतात. कबीर जे आहेत ते सगुण संत आहेत का, मग तर नाही, कबीर निर्गुण संत आहेत बघा. तर हे निर्गुण संत कोण कोण, सगुण संत कोण कोण हे बघणं देखील तुम्हाला अपेक्षित आहे. तर ब जे आहे ते विधान चुकीचं असेल, क पण विधान आपण बघितलं की चुकीचं आहे, फक्त अविधान जे आहे ते बरोबर असेल. ऑप्शन नंबर 2 जे आहे ते याचं करेक्ट आन्सर असेल की फक्त विधान 2 जे आहे म्हणजे 2 फक्त विधान अ जे आहे ते बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा, आसर्शन आणि रिझन बेस्ड क्वेश्चन जे आहे बघा. जसा मागच्या टेस्टला तुम्हाला प्रश्न होता बघा 7 ऑगस्ट जे आहे, कालच 7 ऑगस्ट झाले बघा. तर 7 ऑगस्ट नॅशनल हँडलूम डे म्हणून आपण साजरा केला जातो असं बघितलं तुम्ही तिकडं. आणि कारण त्याचं बघितलं की 1905 जी स्वदेशी मुवमेंट आहे तर तेव्हा सुरू झाली. तर ते आसर्शन आणि कारण, दावा आणि त्याचं जे कारण आहे ते दोन्ही मॅच होत होतं बघा. तसंच त्या पद्धतीचं स्वरूप आहे की होम रूल चळवळीमुळे स्वातंत्र्य चळवळीमध्ये एक वैचारिक परिवर्तन घडून आले का. ऑब्व्हियसली बघा होम रूल चळवळ जे आहे टिळकांनी आणि ॲनी बेझंटांनी सुरू केली. टिळकांची जेव्हा सुटका झाली बघा मंडालेमधून 8 ते 14 जे आहे 1908 ते 14 ते मंडालेमध्ये होते. तिथून बाहेर आल्यानंतर जवाहरलालना जे आहे 1916च्या काँग्रेस सेशनमध्ये म्हणजे लखनौ सेशनमध्ये परत माघारी काँग्रेसमध्ये घेण्यात आलं. आणि मग तुम्हाला दिसून येतं की टिळकांनी जे आहे ते आयरिश नॅशनलिस्टच्या धर्तीवर जे आहे तर ते होम रूल चळवळ सुरू केली. ॲनी बेझंटांची वेगळी होती आणि टिळकांची वेगळी होती. तर यांनी एक वैचारिक परिवर्तन घडलं का, नक्कीच घडून आलं बघा. पण ही चळवळ घटनात्मक मार्गांचा विरोध करत होती आणि ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र क्रांतीची मागणी, हे विधान बरोबर नाही बघा. हे विधानच चुकीचे, म्हणजे ह्याचं कारणच नाही तर हे विधानच चुकीचे. हे सशस्त्र क्रांतीची मागणी वगैरे करत नाही, हे कॉन्स्टिट्युशनल किंवा पीसफुल वेजमध्येच मागणी करतात बघा. की होम रूल म्हणजे काय, स्वराज्य, वेगळं काही नाही दुसरं. तर हे सशस्त्र मार्ग नाहीच आहे, तर हा म्हणजे घटनात्मक मार्ग किंवा शांततामय मार्गानेच या होम रूलची मागणी केली जात होती. त्यामुळं अविधान जे आहे ते बरोबर आहे बघा. म्हणजे दावा जो आहे तो खरा आहे पण कारण खोटे आहे. ओके, आसर्शन किंवा ए इज राईट बट आर इज फॉल्स हे याचं करेक्ट आन्सर, म्हणजे ऑप्शन नंबर 3 जे आहे ते याचं करेक्ट आन्सर असणार आहे बघा. ओके, नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा 96 नंबरचा जो क्वेश्चन आहे, विधानं दिलेत बघा आणि त्याच्यावरनं जे आहे ते तुम्हाला व्हॉइसरॉय ओळखायला तुम्हाला दिलेले आहेत बघा. तर आता भारताचा व्हॉइसरॉय म्हणून त्यांचा काळ जो आहे तर तो
रुडियार्ड किपलिंग यांचा त्यांचं जे कविता आहे बघा, वन व्हॉइस रॉय रिझाईन्स. ओके, हे रिझाईन्स आहे बघा. रिझाईन्स म्हणजे राजीनामा दिल्यानंतर त्यांनी जे आहे ही कविता जी आहे रुडियार्ड किपलिंग तुम्हाला माहित असतील बघा. ओके, तर त्यांनी हे लिहिलेलं जे आहे वन व्हॉइस रॉय रिझाईन्स हे त्यांच्याबद्दल आहे. किंवा अफगाणिस्तानमधील 1885 जी पंचदेह घटना. आता पंचदेह घटना काय बेसिकली तर ब्रिटिश आणि रशियन फोर्सेस जे आहेत यांचा तो सेंट्रल एशियाचा ताबा मिळवण्यासाठी, पर्टिक्युलरली अफगाणिस्तानचा जो भाग आहे काय ते सेंट्रल एशियाच्या ताब्यामुळं अफगाणिस्तानमध्ये पण यांचे जे संघर्ष व्हायचा बघा, तर त्या संघर्षातून झालेली घटना ही पंचदेह. तर ती घटना याच्या कालखंडात घडली किंवा याने हाताळली असं ते तुम्हाला दिलेलं आहे. आणि याच्याच कारकिर्दीमध्ये अप्पर बर्मा जे आहे त्याचं विलय करणं. अप्पर बर्मा म्हणजे काय, ब्रह्मदेश किंवा म्यानमार आजचा त्याचा उत्तरेकडचा भाग. तर याचं विलय जे आहे इंटिग्रेशन जे आहे ते स्टेट म्हणजे ब्रिटिश भारतीय राज्यामध्ये झालं असं तुम्हाला दिलेलं आहे बघा. आता बेसिकली ह्या फॅक्ट जरी तुम्हाला माहित नसत्या, हा जर कालखंड जरी तुम्ही बघितला असता 1885 86 दिलेत बघा, आणि जर तुम्ही बघितलं असतं की 1884 to 88 हा जो कालखंड आहे तर तो लॉर्ड डफरिन याचा कालखंड आहे. याच कालखंडात झालेली प्रमुख घटना म्हणजे काँग्रेसची स्थापना 1885 ओके, तर लॉर्ड डफरिन जे आहे ते याचा करेक्ट आन्सर येऊन जाईल बघा. ऑप्शन नंबर 4 जे आहे ते याचा करेक्ट आन्सर आहे. ओके, पंचदेह घटना किंवा जर तुम्हाला माहित नसेल की अप्पर बर्माचं विलयीकरण कधी झाले तर ते लॉर्ड डफरिन तुमच्या ज्या नोट्स असतील बघा, तर त्याच्यामध्ये या गोष्टी हे जे फॅक्ट्स आहेत त्या ऍड करणं गरजेचं आहे. ओके, ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर असेल बघा. ओके, पुढचा जो क्वेश्चन आहे बघा 97 नंबरचा जो क्वेश्चन आहे की कॉमनवेल्थ आणि जे विधानं विचारले तुम्हाला आणि कोणती विधानं जे आहेत ते बरोबर आहेत असं विचारलेत बघा, विधानं दिलेत तुम्हाला. ओके, तर कॉमनवेल्थ आणि यंग इंडिया ही अॅनी बेझंटांची वृत्तपत्रे. कॉमनवेल्थ तर त्यांचं न्यूजपेपर आहे बघा. कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया जे आहे ते अॅनी बेझंटांचं वृत्तपत्र दिसत आहे. यंग इंडिया आहे का, नाही, त्यामुळे हे विधान जे आहे बरोबर. यंग इंडिया कोणाचं आहे तर महात्मा गांधीजींचं तुम्हाला दिसून येईल बघा. नवा काळ जे आहे म्हणजे हे महात्मा गांधीजींचं तुम्हाला दिसेल बघा. नवा काळ हे वृत्तपत्र SM परांजपे. ओके, शिवराम महादेव परांजपे यांचं. काळ हे वृत्तपत्र तुम्हाला दिसून येईल, काळ नावाचं ते परांजपेंचे बघा. नवा काळ हे जे वृत्तपत्र आहे हे वृत्तपत्र कोणाचं आहे बेसिकली दादासाहेब खापर्डेंचं तुम्हाला दिसून येतं बघा. दादासाहेब खापर्डे जे टिळकांचे एकदम कट्टर अनुयायी मानले जातात बघा, किंवा टिळकांच्या बऱ्याचशा गुप्त क्रांतिकारी संघटना जसं अमरावतीतल्या संघटनेत देखील यांचं नाव येतं बघा. नंतर यांनीच हे नवा काळ नावाचं न्यूजपेपर काढल्यानंतर हेच गांधीजींचे सपोर्टर झालेले तुम्हाला दिसून येतात बघा. SM परांजपे यांचं काळ असेल, नवा काळ जे असेल तर ते दादासाहेब खापर्डे यांचा असेल बघा. ते परत एकदा ट्विट केलाय म्हणून हा क्वेश्चन म्हणजे नवा काळ परांजपेंचं आहे का तर तसं नाही, ते खापर्डेंचं तुम्हाला दिसून येईल बघा. ते पण विधान जे आहे ते चुकीचं ठरतं. द सोशलिस्ट वृत्तपत्र इंडिया होम रूल सोसायटीचे जे श्यामजी कृष्ण वर्मा आहेत, जे श्यामजी कृष्ण वर्मा त्यांची शिष्यवृत्ती घेऊन बघा सावरकर असतील किंवा सेनापती बापट असतील बघा, ते तिकडे गेलेले तुम्हाला माहित असेल बघा लंडनमध्ये. तर त्यांचं जे मुखपत्र होतं बघा तर ते इंडियन सोशॉलॉजिस्ट अशा नावाने दिसून येतं बघा. होम रूल सोसायटीचं दिसून येतं तर ते इंडियन सोशॉलॉजिस्ट अशा नावाने आहे बघा. द सोशलिस्ट जे वृत्तपत्र आहे हे S.A. डांगे यांचं दिसून येतं बघा. श्रीपाद अमृत डांगे यांचं दिसून येतं, जे कम्युनिस्ट नेते आहेत बघा, बरोबर. तर ते सगळेच जे वृत्तपत्र आहेत बघा जे मोर ऑर लेस सिमिलर एकमेकांसारखी नाव आहेत बघा, तर ते देऊन हा क्वेश्चन जो आहे तो ट्विट केला होता बघा. तिन्ही विधानं जे आहेत ते चुकीचे आहेत. कोणतं विधान बरोबर विचारले, एकही नाही. ओके, कोणतंच विधान जे आहे ते बरोबर नाही, त्यामुळं याचं जे आन्सर असेल बघा. ओके, 97 नंबरचा क्वेश्चन, तर त्याचं ऑप्शन नंबर 4 जे असेल ते याचं करेक्ट आन्सर तुम्हाला दिसून येईल बघा. ओके, 98 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा, जोड्या दिलेल्या आहेत तुम्हाला आणि किती जोड्या बरोबर आहेत अशा पद्धतीने प्रश्न विचारला आहे बघा. जसं UPSC प्रश्न विचारते बघा की हाऊ मेनी ऑफ द, कोणती जोडी बरोबर आहे तुम्हाला नाही विचारलं, किती जोड्या बरोबर आहेत असं विचारत बघा. जसं UPSCचा तुम्ही बघितलं बघा आता की जो डिस्क्रिप्टिव्हचा सिलेबस आहे बघा येणाऱ्या परीक्षांचा, तो देखील राज्यसेवेने जे आहे ते UPSCच्या धर्तीवर जर गेले तर कदाचित प्रिलिम्सला ज्या पद्धतीने UPSC किती जोड्या बरोबर आहेत, किती वाक्य बरोबर आहेत, कोणती वाक्य नाही किती वाक्य, तर अशा पद्धतीने देखील प्रश्न विचारू शकतात. त्या अनुषंगाने तुमची तयारी असावी म्हणून देखील हा प्रश्न टाकलेला आहे. तर युद्ध आणि त्यांच्या रिलेटेड झालेले तह जे आहेत ते तुम्हाला सांगितलेत बघा. मद्रासचा तह आणि दुसरं अँग्लो मैसूर. आता अँग्लो मैसूर जे वॉर जे आहे बघा, अँग्लो मैसूर वॉर म्हणजे टिपू सुलतान असेल किंवा त्यांचे वडील हैदर अली असतील यांच्याबरोबर झालेलं युद्ध. तरी पहिलं युद्ध जे झालं होतं बघा, पहिलं युद्ध जे झालं तर त्याच्यामध्ये हा मद्रासचा तह तुम्हाला दिसून येईल. दुसऱ्या युद्धामध्ये जो तह झालता
पहिल्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की मद्रासचा तह झालाय, दुसऱ्या युद्धात तुम्हाला दिसून येईल की मेंगलोरचा तह, आणि तिसऱ्या युद्धात तुम्हाला दिसून येईल श्रीरंगपट्टणम. आणि 1799ला चौथं युद्ध होईल, ज्या चौथ्या युद्धात टिपू सुलतानचं एम्पायरच संपेल. ओके, म्हणजे मैसूर साम्राज्य संपेल, त्यामुळे तहाचा काय प्रश्नच येत नाही. ओके, तिथं श्रीरंगपट्टणम तुम्हाला दिसून येईल, सेरिंगापट्टणम किंवा श्रीरंगपट्टणम म्हणतात. तर तुम्हाला दुसऱ्या अँग्लो मैसूर वॉरमध्ये जे आहे तर ते मद्रास आहे का, नाही तर ते पहिल्यात आहे. त्यामुळे हे वाक्य, ही जोडी जी आहे पर्टिक्युलरली चुकीची ठरते. बघा, सिमिलर बेसिसला एक्सला शापेलचा तह आणि दुसरं इंग्रज फ्रेंच युद्ध. आता इंग्रज फ्रेंच युद्ध जे आहे ते 3 युद्ध असे झालेत. बघा, पहिलं युद्ध जे आहे, पहिलं युद्ध जे झालं त्याचा जो एंड झालता तर तो हा एक्सला शापेलचा, परत एकदा हे फर्स्ट मुळे झाले. बघा, सेकंड जे असेल त्याचा तह कोणता असेल तर पॉंडिचेरीचा तह असेल. बघा, आणि थर्ड जे असेल तिथं पॅरिसच्या तहाने सप्तवार्षिक युद्ध जे आहे बघा 1756 ते 63 इथं संपतं. म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेले हे वाद आहेत बघा सगळे अँग्लो फ्रेंच वॉर मध्ये. तर पहिलं युद्ध जे संपलं होतं ते एक्सला शापेलच्या तहाने संपलं होतं, दुसरं पॉंडिचेरीच्या तहाने संपतं, आणि तिसरं जे युद्ध आहे तर ते पॅरिसच्या तहाने संपतं. आणि तिथून ऑफिशियली जे ते फ्रेंचांचा रूल जे आहे तसा, किंवा फ्रेंचांची स्वप्न बंगली भारतावर रूल करायची असं आपण जे म्हणतो, तर ते तिसऱ्या युद्धाने सप्तवार्षिक युद्धामुळे झालेलं होतं. बघा, पहिलं युद्ध तिथं तुम्हाला एक्सला शापेल, दुसरं तुम्हाला दिले, त्यामुळे हे पण विधान चुकीचं आहे. बघा, दोन्ही पहिल्या युद्ध जे आहे दोन्हीकडची तर त्यातले तह तुम्हाला दिसून येतात. बेसिनचा किंवा मराठी त्याला वसईचा तह देखील असं म्हणतो. बघा, हे वसईच्या तहानुसार दुसरे अँग्लो मराठा युद्ध झाले का, तर दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाच्या रिलेटेडच हा तह आहे. बघा, की तैनाती फौजेचा स्वीकार बाजीराव दुसऱ्याने जे केला आणि पेशवे पदाच्या लालसेतून किंवा ह्यातून जे झालं ते नंतर तुम्हाला काय दिसून येतं, याचंच परावर्तन तुम्हाला दिसून येतं की मराठा साम्राज्य जे आहे ते वीक पडतं आणि मराठा साम्राज्य अल्टिमेटली लास्टची जी पॉवर राहिलेली ब्रिटिशांना विरोध करतात ती पण संपते, जे तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये संपतं 1817-18 मध्ये. पण दुसरं जे आहे अँग्लो मराठा वॉर, इंग्रज आणि मराठा युद्ध, तर त्यातलं वसईचा तह किंवा ट्रीटी ऑफ बेसिन ज्याला म्हणतो आपण तो प्रसिद्ध आहे. बघा, जसं पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये तुम्हाला कोणता तह दिसून येतो तर सालबाईचा तह दिसून येतो. ओके, तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धात तुम्हाला लढाया वगैरे प्रसिद्ध आहेत. बघा, कोणता तर जसं की खडकीचं युद्ध असेल बघा, किंवा कोरेगाव भीमाचं युद्ध असेल, ते तिसऱ्यात आहे जिथं मराठा साम्राज्य ऑफिशियली संपतं. दुसरं जे तुम्हाला दिसून येतं इंग्रज मराठा युद्ध ते वसईचा तह त्याच रिलेटेड आहे. बघा, किती जोड्या बरोबर आहे, एकच जोडी बरोबर आहे. ओके, ऑप्शन नंबर 2 जे आहे ते याचं करेक्ट आन्सर आहे. बघा, कोणती जोडी नाही विचारली तुम्हाला, किती जोडी विचारली. ओके, त्यामुळे एकच जोडी जी आहे ते याची बरोबर दिसून येते. बघा, ओके, ऑप्शन नंबर 2 जे आहे ते याचं करेक्ट आन्सर असेल. बघा, पुढचा जो क्वेश्चन आहे बघा 99 नंबरचा जो क्वेश्चन आहे. ओके, व्यक्तिविशेष किंवा व्यक्तीबद्दल जे आहेत तर ते विधानं दिलेली आहेत आणि ते व्यक्ती ओळखा. व्यक्तिनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न इतिहासामध्ये जास्त असतात. बघा, तर ते महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर राजकारणात त्यांनी प्रवेश केला आणि जस्टिस पार्टीमध्ये परय्यार काय तर शेड्यूल्ड कास्ट कम्युनिटी एक, तर त्यांचे नेते बनले वगैरे असं तुम्हाला दिलेलं आहे. बघा, ओके, तर आता बेसिकली जस्टिस पार्टी तुम्हाला माहिती आहे की नंतर ते पेरियारांच्या अंडर आलेले तुम्हाला दिसून येते की त्यातूनच आजचे जे डीएमके सारखे पक्ष नंतर त्यातूनच फुटून जे आहे ते झालेले तुम्हाला दिसून येतात. ॲक्च्युअलमध्ये साऊथ इंडियन लिबरल फेडरेशन अशा नावाने एक ब्राह्मणेतर पक्ष होता. ब्राह्मणेतर म्हणजे काय, ब्राह्मणांच्या सोडून जे इतर लोक असतील त्यांच्या राजकीय हक्कासाठी हा पक्ष स्थापन झाला, पण त्याला चांगला जनादेश न मिळण्यामुळे याचं जे विलय तो जस्टिस पार्टीत होतो. तर या जस्टिस पार्टीचे जे नेते वगैरे होते असं तुम्हाला सांगितलंय, तर ते व्यक्ती कोण, किंवा त्यांनाच पुढचं उदाहरण दिलंय बघा, पुढचं स्टेटमेंट की आंबेडकरांबरोबर सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्सला देखील ते दलितांचे प्रतिनिधी म्हणून तिथे गेलते असं तुम्हाला दिलेलं आहे. बघा, किंवा पुणे करार जो झाला बघा 1932 मध्ये रामसे मॅकडोनाल्ड यांचा जो जातीय निवाडा होता बघा, तर त्याच्या पार्श्वभूमीवर गांधी आणि आंबेडकरांमध्ये जो करार झाला बघा की सेपरेट इलेक्टोरेट, स्वतंत्र मतदारसंघ न देता जॉईंट इलेक्टोरेटमध्येच म्हणजे एकाच मतदारसंघामध्ये संयुक्त मतदारसंघामध्येच आरक्षित जागा काय दिल्या गेल्या, तर तो पुणे करार होता. त्या पुणे कराराच्या आधी पण असा राजा मुंजे करार झालेला होता बघा, तर त्या राजा मुंजे करारावर यांची स्वाक्षरी होती. मुंजे म्हणजे कोण असतील, हे BS मुंजे असतील. ओके, बाळकृष्ण मुंजे असतील. पण हे राजा कोण म्हणजे थोडक्यात या नावावरनं पण तुम्हाला लक्षात आलं असतं. आता राजा कोण, सगळीकडेच राजा आहे बघा, MC राजा, राजा अय्यंगार, C राजा गोपालाचारी, राजाजी ज्यांना म्हणतो आपण, किंवा EV रामास्वामी अय्यंगार असतील,
तर हे सगळी नावं तुम्हाला दिली. बेसिकली याचं जे उत्तर आहे बघा, MC राजा जे आहेत तामिळनाडूचे त्यावेळेसचे बघा सगळ्यात मोठे जे नेते जे आहेत ज्यांचं स्टॅच्यूवर खूप म्हणजे आंबेडकरांप्रमाणे मानलं जायचं बघा, तर MC राजा जे आहेत यांनी या राजामुंजे करारावर साईन केलं होतं किंवा हे सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेले होते. MC राजा यांच्यावर आता मध्ये रिसेंटली हिंदूमध्ये एक आर्टिकल पण आलं होतं बघा, तर त्या अनुषंगाने जो आहे तो हा प्रश्न आहे. दलित मुवमेंट देखील तुम्हाला विचारली जाते. तर ऑप्शन नंबर 3 जे आहे त्याचं करेक्ट आन्सर असेल. लास्टचा जो क्वेश्चन आहे बघा, की परत एकदा खालील विधानं दिलेत आणि त्यातून व्यक्ती तुम्हाला ओळखायची. तर दादाभाई नौरोजी असतील किंवा सिंग रेवाभाई राणा असतील यांच्यासोबत त्यांनी श्यामजी कृष्ण वर्मा यांनी जी इंडिया होम रूल सोसायटीची स्थापना केली तर त्यामध्ये त्यांनी मदत केली असं तुम्हाला सांगितलं ते ओके. किंवा मदनलाल धिंगरा यांनी जेव्हा कर्जन वायली यांची जी हत्या केली, कर्जन वायली कोण होते बेसिकली तर सेक्रेटरी ऑफ स्टेट जे असतील भारताचे त्यांचे सहाय्यक होते ओके. म्हणजे तेव्हाचे सेक्रेटरी ऑफ स्टेट कोण असतील बेसिकली तर मॉन्टेग्यू चेम्सफर्ड रिफॉर्म जसं तुम्ही बघता त्यातला मॉन्टेग्यू चेम्सफर्डमध्ये चेम्सफर्ड कोण असतात व्हाईसरॉय असतात आणि मॉन्टेग्यू कोण असतात भारत मंत्री जे 1919 मध्ये. तसंच 1909 मध्ये तुम्ही काय म्हणता मोर्ले आणि मिंटो रिफॉर्म्स. तर इथं लॉर्ड मोर्ले जे असतील तर त्या लॉर्ड मोर्ले भारत मंत्री असतील बघा. त्या मोर्लेंचे सहाय्यक जे आहेत ते असणारे कर्जन वायली यांची हत्या कोण करतात तर मदनलाल धिंगरा हे याच इंडिया हाऊसचे मेंबर होते बघा. तर हे हत्या केल्यानंतर ब्रिटिश सरकारने मदनलाल धिंगरा यांना तर फाशी दिलीच होती पण यांना देखील ही जी व्यक्ती आहे त्यांना देखील अटक करण्याचा प्रयत्न केला होता. त्या ॲक्च्युअलमध्ये त्या फ्रान्समध्ये असल्यामुळे फ्रान्स सरकारने त्यांचं जे सोपवण्यास त्यांना नकार दिला, एक्स्ट्रॅडिशन ज्याला म्हणतो आपण, त्यामुळे त्यांना अटक वगैरे झाली नाही. पण नंतर भारतामध्ये वगैरे त्या आल्यानंतर बऱ्याच काळ जे आहे ते क्रांतिकार्यात त्यांचा सहभाग दिसून येतो. 1907 मध्ये असंच जर्मनीमध्ये स्टुटगार्ड येथे जे दुसरं तुम्हाला समाजवादी काँग्रेसचं जे सेशन होतं बघा, समाजवादी काँग्रेसच्या सेशनला देखील त्या उपस्थित राहिलेल्या. त्यांना बघा परदेशामध्ये भारतीय तिरंगा नाही तेव्हाचा तिरंगा थोडा वेगळा असेल, भारतीय फ्लॅग जो असेल तर तो फडकवला म्हणून पण क्रेडिट जे दिलं जातं बघा. तर ही सगळी वाक्य जे आहेत ते बघा मॅडम भिकाजी कामा मॅडम कामा यांच्याबद्दल ही वाक्य म्हणजे ही सगळी जी आहे स्टेटमेंट्स तर ते त्यांच्याबद्दल आहे बघा. आता ॲनिव्हर्सरी तर येणार नाहीत बघा. कशामुळे येणार नाहीत बेसिकली गोष्ट सिंपल आहे बघा की ॲनिव्हर्सरी जे आहेत त्या थिओसॉफिकल सोसायटीच्या रिलेटेड असणारे व्यक्ती आहेत बघा. आता थिओसॉफिकल सोसायटी म्हणल्यावर थोडंसं गूढवादी तत्वज्ञान किंवा हिंदुइझमकडे झुकलेलं तुम्हाला दिसून येतं. ऑब्व्हियसली ते थोडंसं समाजवादाच्या क्रॉस होतं ओके. ते असणार नाही. फ्लोरेन्स नाइटिंगेल जे असतात ते मेडिकल फील्डमध्ये यांचं कार्य तुम्हाला नर्सरी ज्याला म्हणतो नर्सिंग ज्याला म्हणतो बघा तर तिथं तुम्हाला यांचं कार्य दिसून आहे. मेरी क्युरी तुम्हाला असंच ऑप्शनमध्ये टाकले बघा, ते सायंटिस्ट आहेत ओके. ऑब्व्हियसली सगळ्याला माहीत असतात रेडिओ ॲक्टिव्हिटीसाठी जे प्रसिद्ध असणार आहे. मॅडम भिकाजी कामा जे असतील बघा ते याचं करेक्ट आन्सर तुम्हाला दिसून येईल. ऑप्शन नंबर 3 जे आहे तर ते लास्टचा जो क्वेश्चन असेल बघा 100 नंबर तर त्याचा क्वेश्चन आन्सर असेल मॅडम भिकाजी कामा ऑप्शन नंबर 3. तर हे होते सगळे इतिहास या विषयाचे सगळे स्पष्टीकरण आणि उत्तर ओके. धन्यवाद.